श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 7व्या श्लोकावर प्रवचन आपलं 2-3 गुरुवार झालं. त्यातले एका शब्दावर आपल्याला आता प्रवचन करायचंय. अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्धवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्धवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, क्षमा, आर्जव या एकेका शब्दावर आपलं प्रवचन झालं. आज आपण बघूया आणखी किती शब्दावर होत आहे. त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आचार्योपासनम. आचार्य म्हणजे सद्गुरू. पूर्वीच्या काळी आचार्य असं त्यांना म्हणत असत, कारण ऋषिकुलामध्ये सर्व ऋषी लोक हे आचार्य होते आणि त्या आचार्यांच्याकडे यज्ञोपवीत धारण झाल्यानंतर गुरुकुलामध्ये त्याला शिकायला पाठवत असत, तेव्हा त्यांना आचार्य असं म्हणतात. त्या आचार्यांची उपासना केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आचार्य म्हणजे सद्गुरू आणि उपासना म्हणजे भक्ती, असं याचा अर्थ आहे. तेव्हा ज्ञानाचं जे लक्षण आहे, ज्ञानी कोण त्याची लक्षणं सांगतायत भगवान. हे खरा ज्ञानी कोण, की जो आचार्याची उपासना नेहमी करतो, म्हणजे जो आपल्या सद्गुरूंची भक्ती नेहमी करतो. ज्ञान, त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. हे ज्ञान झाल्यानंतर भक्ती संपत नाही, तर ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे ज्ञान झाल्यानंतर भक्ती. ज्ञान हे परोक्ष ज्ञान झालं, म्हणजे सद्गुरूंनी ज्ञान सांगितलं, सद्गुरूंनी लिहिलेल्या ग्रंथामधून ज्ञान झालं. वेद, पुराण, षटशास्त्र, दर्शन या सर्वांचं ज्ञान सद्गुरूंनी सांगितलं, परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव मात्र सद्गुरूंची भक्ती केल्याशिवाय येत नाही, असं पूर्वापार सर्व ज्ञानी पुरुषांनी सांगितलेलं आहे. नुसती पुस्तक वाचली आणि ग्रंथ वाचले यांनी ज्ञान होत नाही, अपरोक्ष ज्ञान नाही होत. तेव्हा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाचं ज्ञान, आणि अनुभवाचं ज्ञान तेच ज्ञान. ते करण्याकरता, ते मिळण्याकरता आचार्य उपासना असं भगवान सांगतात, की आचार्यांची उपासना करायची म्हणजे सद्गुरूंची भक्ती करायची. आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. तेव्हा आचार्य उपासन हा ज्ञानी लोकांचा गुण आहे. ज्ञानी लोकांच्याकडे सहज ते आपल्या सद्गुरूंची भक्ती करत असतात, ज्ञान झालं तरी. नाहीतर ज्ञान झालं आता सद्गुरूची आवश्यकता नाही असं नाही. तेव्हा आणि ज्याला ज्ञान झालं नाही त्यांनी सद्गुरूंची भक्ती केलीच पाहिजे. तेव्हा ज्ञान प्राप्त करण्यासाठी अपरोक्ष, परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान प्राप्तीसाठी आचार्य उपासन, सद्गुरूंची भक्ती केली पाहिजे. तेव्हा आता भगवान म्हणतात आचार्य म्हणजे सद्गुरू, आणि त्यांची उपासना म्हणजे भक्ती कशी करायची ते सांगतायत भगवान. की सद्गुरू सेवेमुळे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते. सद्गुरूंची सेवा केल्यामुळे काय प्राप्त होतं? सद्गुरूंची सेवा केल्यामुळे काय होतो? तर केवढा मोठा लाभ होतो, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते. नुसतं वाचून परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होत नाही. नुसतं ज्ञान करून घेऊन परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होत नाही. तर भगवान काय सांगतात? आचार्योपासनम.
म्हणजे सद्गुरु सेवेमुळे केवळ जो सद्गुरु सेवाच करत राहिला, तरी त्याने बाकी काही केलं नाही. आणि त्या सद्गुरु सेवेमुळे सद्गुरू एवढे प्रसन्न होतात त्याच्यावर, की सद्गुरु सेवेमुळे सद्गुरू प्रसन्न होऊन त्याला ज्ञान प्राप्त होतं आपोआप. हां. ज्ञान हे काही नुसती अभ्यासामुळे प्राप्त होत असं नाही. ज्ञान प्राप्तीसाठी अभ्यास करावाच लागतो. सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानाचा अभ्यास करावाच लागतो. परंतु एखादा असेही भक्त होऊन गेले, की ज्यांनी ज्ञानाची उपासना, ज्यांनी ज्ञान करून घेण्यासाठी काही वाचन किंवा अभ्यास केला नाही. परंतु त्यांचं एकच लक्ष होतं. सद्गुरूंना प्रसन्न करून घेणं आणि सद्गुरू हे सेवेने प्रसन्न होतात म्हणून त्यांची सतत सेवा करत राहणं. आरुणी ऋषीची कथा पूर्वी आमच्या अभ्यासाला होती. आरुणी हा शिष्य होता धौम्य ऋषीचा आणि तो सद्गुरूंची सेवा करायचा. एकदा सद्गुरूंनी त्यांचं शेत होतं सद्गुरूंचं. आता गुरुकुल असायचं, त्याला शेत वगैरे असायचं. खाण्यापिण्याचं याच्यासाठी सर्व अन्नधान्यासाठी. तर धौम्य ऋषींनी आरुणीला सांगितलं, की "हे आरुणी तू शेतावर जा आणि शेताची राखण कर बघ. आणि पाऊस पडतोय, पडायला सुरुवात झाली आहे. तर तू सगळं व्यवस्थित आहे की नाही ते बघ." तेव्हा तो शेतामध्ये गेला. सगळीकडे अंधार होता, सगळं पाऊस पडत होता. खूप मुसळधार पाऊस पडत. पाऊस थांबतच नव्हता आणि इतका पाऊस पडला, एवढा पाऊस पडला, की त्याचा जो बांध आहे, बांध वाहून जायचा सारखा. मग तो परत कुठून तरी दगड माती आणून तिथे तो बांध परत बांधायचा. असं करता, करता, करता शेवटी पावसाचं पाणी एवढं झालं, की सर्व बांध फुटायला लागला. तेव्हा एका बांधाच्याकडे करणं खूप पाणी येत होतं. तेव्हा तो स्वतः तिथे झोपला. तिथे दगड, माती सगळं वाहून गेल्यामुळे आता काय तो स्वतः झोपला आणि त्यांनी पाणी अडवलं. एवढी सद्गुरूंची सेवा त्यांनी केली आणि त्याच्यामुळे सद्गुरू त्याच्यावर प्रसन्न झाले. सद्गुरू म्हणले, "अरे, ते स्वतः त्यांनी इतर शिष्यांना पाहायला बघायला पाठवलं, की काय झालं असेल? हा आला कसा? इथे काय करतो? एवढा पाऊस पडतो." तिथे शिष्य गेले, त्यांनी बघितलं, की तो झोपलेला आहे तिथे पाणी अडवण्यासाठी. एवढी त्याची सद्गुरू सेवा आणि म्हणून सांगतात, की धौम्य ऋषी त्या आरुणीवर एवढे प्रसन्न झाले, की त्यांच्या नुसत्या प्रसन्नतेमुळेच त्याला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाली. त्यांनी काही अभ्यास-गिभ्यास करण्याची त्याला काही गरजच पडली नाही. हे काय सांगतात? आचार्य उपासनम याचं महात्म्य सांगतात. एवढं सद्गुरु सेवेचं महात्म्य आहे म्हणून सांगतात, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ब्रह्मानंदम सद्गुरूंच्या सेवेमुळे काय होतं? तर परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते. ब्रह्मानंद प्राप्त होतो. आणि सर्वात मोठं सुख कुठलं आहे? या जगात प्रत्येक मनुष्य सुखाच्या मागे धावतोय. सुखाच्या मागे धावतोय. पण तरी त्याला खरं सुख मिळत नाही. सर्व सुख बाहेरून दिसतात. पण त्याला तो आतून काही सुखी नाहीये, असं कळतं. आतून त्याला काही सुख नाही. आतून तो वखवलेला दुःखी आहे. तेव्हा सर्वात मोठं सुख म्हणजे काय? ब्रह्मानंदम परमसुखदम
ब्रह्मानंद परब्रह्माची प्राप्ती झाली. सद्गुरु सेवेमुळे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते. आणि परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाली की ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. ब्रह्मानंदात तो ब्रह्मानंदी डुल्ल तू असं म्हणतात. ब्रह्मानंदाची प्राप्ती आणि ब्रह्मानंद म्हणजे परमसुख. या जगात सगळी सुख एकीकडे आणि ब्रह्मानंदाचं सुख एकीकडे. त्या सुखांची सर त्याला येणार नाही. स्वर्गाचं सुख सुद्धा काहीच नाही त्याच्यात. तेव्हा सर्वात मोठं सुख म्हणजे ब्रह्मानंद हे सर्वात मोठं सुख आहे. आणि हे सर्वात मोठं सुख कशाने प्राप्त होतं? भगवान सांगतात आचार्य उपासनम, सद्गुरूंच्या सेवेने प्राप्त होतं. सद्गुरूच्या भक्तीनेच प्राप्त होतं. ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. ब्रह्मानंद हा सद्गुरूंच्या सेवेने प्राप्त होतो. जेव्हा ते प्रसन्न होतात तेव्हा तो अनुभवायला येतो. गुलाबराव महाराजांचे शिष्य होते आबाजी. आबाजी महाराज पंडित असताना म्हणून त्यांना कोणी नव्हतं. त्यांनी आपले घरदार सोडून, आई वडील होते त्यांना सोडून ते गुलाबराव महाराजांच्या सेवेमध्ये आले आणि आले गुलाबराव महाराजांच्याकडेच राहिले आणि तिथे सगळं ते त्यांची सेवा करायची. त्यांचे कपडे धुवायचे, त्यांचं अंथरूण घालायचं, त्यांचं जेवण करायचे, स्वयंपाक करायचे, सगळं काही ते त्यांचं करायचे. आणि गुलाबराव महाराजांनी शेवटपर्यंत त्यांना काही असं जवळ घेऊन काही ज्ञान सांगितलं किंवा त्यांनी काही त्यांना प्रश्न विचारले असं काही झालं नाही. केवळ आणि केवळ त्या सेवाच करत होते. शेवटी गुलाबराव महाराजांच्या जीवन समाप्तीची वेळ आली तेव्हा त्यांना आठवण झाली की अरे, म्हणले, अरे पंडित, मी तुला काही दिलंच नाही म्हणा, काहीच ज्ञान सांगितलं नाही, काहीच दिलं नाही म्हणा, पण मी तुझ्यावर प्रसन्न आहे म्हणा. तू माझी एवढी सेवा केली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि माझ्या प्रसन्नतेमुळे तुला सगळं ज्ञान होईल. तू माझे ग्रंथ वाच, तुला सगळं ज्ञान आपोआप तुझ्या ठिकाणी स्फुरेल. हे मोठं गूढ आहे हो. सद्गुरु सेवा, सद्गुरूंचं भक्ती. म्हणून गीतेमध्ये भगवंता सांगतात, आणि आता आमचा अनुभव तसं, सेवा आमची सहज घडली. काय आम्ही मुद्दाम मोठी सेवा केली असं नाही, पण सद्गुरूंनीच अनेक गोष्टी करायला लावून सेवा करून घेतली. आणि महाराज म्हणले की महाराज ज्ञान तुला सगळं होईल. इतर मोठे बुद्धिमान लोक यायचे, महाराज त्यांना ज्ञान सांगायचे. आम्हाला म्हणाले तुम्हाला ज्ञान होईल. त्याने आमच्या डोक्यात टोपी घातली आणि सांगितलं की आमचं ज्ञान सगळं तुमच्या डोक्यात आहे. याला सद्गुरूंची प्रसन्नता म्हणतात. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सद्गुरू प्रसन्न होतात त्यालाच अपरोक्ष ज्ञान होतं. अपरोक्ष अनुभूती, अनुभूती म्हणतात. अरे अनुभूती तुला होणार कशी? सद्गुरू प्रसन्न झाल्याशिवाय काही अनुभूती होत नाही. नुसत्या मंत्राने काही अनुभूती होत नाही. अनुभूती होतात, अनुभव येतात, येत नाही तसं नाही. परंतु खरा अनुभव जो ब्रह्माचा अनुभव, ब्रह्मस्वरूप होणे, ब्रह्मानंद प्राप्त होणे, याची देही याची डोळा ब्रह्मस्वरूप होणे हे सद्गुरू प्रसन्न झाल्याशिवाय नाही होत. किती ग्रंथवाच, किती काही कर, पण सद्गुरू प्रसन्न झाले की सर्व ज्ञान आपोआप होतं, स्फुरायला लागतं. ज्ञान आतून स्फुरायला लागतं. तेव्हा ब्रह्मानंद हा सद्गुरूच्या सेवेने प्राप्त होतो. सेवेने ते प्रसन्न होतात तेव्हाच अनुभवाला येतो. आणि म्हणून म्हणतात ब्रह्मैव गुरु रूपेण अवतिष्ठते. वेदामध्ये काय सांगितलंय?
वेदाच्या श्रुतीमध्ये सांगितलं आहे. ब्रह्मैव ब्रह्मच ब्रह्म एव म्हणजे ब्रह्मच जे परब्रह्म म्हणतात, परब्रह्म तेच गुरु रूपेण गुरुच्या रूपाने अवतिष्ठते म्हणजे समोर उभं राहतं. ब्रह्मच प्रत्यक्ष परब्रह्मच सद्गुरूच्या रूपाने पुढे आपल्या समोर अवतिष्ठते म्हणजे प्रगट होत. पण त्यांना मनुष्य भावाने जो बघतो तो मग मग त्याच्याप्रमाणे वागतो. लक्षात येतं, अरे हा मला मनुष्य रूपाने बघतोय आणि म्हणून असं वागतोय. आणि जर खरंच ब्रह्मरूपाने सद्गुरूंना बघितलं तर तो तसा कधी वागणारच नाही. तो हे विसरून जातो. ब्रह्मैव गुरुरूपेण अवतिष्ठते. आणि हे वेदामध्ये सांगितलेलं आहे. वेदाचं वाक्य आहे. काही कोणी इतर लोकांनी सांगितलेलं नाही. वेद वाक्य आहे. श्रुती आहे वेदाची. ब्रह्मैव गुरुरूपेण अवतिष्ठते. आणि काही लोक म्हणतात बरं सद्गुरू हे तत्व आहे. अरे तत्व काय आहे? तत्व तर सगळंच आहे. ब्रह्म हे तत्व आहे. ब्रह्म तत्व म्हणतात. पण ते गुरु रूपाने येतं ना, प्रत्येकाचं एक स्वरूप आणि एक रूप दोन आहे. परमेश्वराचं दोन दोन प्रकारे परमेश्वर आहे, प्रगट आहे. एक रूपाने आहे आणि दुसरं स्वरूपाने आहे. साधारणपणे मनुष्य स्वरूप आणि रूप हा एक शब्द समानार्थी वापरतो. लोकांना कळत नाही हो. कधी रूप म्हणतात, कधी स्वरूप म्हणतात. कधी स्वरूप म्हणतात, कधी रूप म्हणतात. अरे या दोघांमध्ये फरक आहे. स्वरूप म्हणजे काय, रूप म्हणजे काय, हे दोन शब्द जे अर्थ आहे त्याच्यात फरक आहे. पण मोठे मोठे लेखक सुद्धा जेव्हा म्हणतात ना, कधी स्वरूप म्हणतात. अरे ते स्वरूप नाहीये. स्वरूप हे दिसत नाही. स्वरूप हे अव्यक्त आहे. ते व्यक्त नाहीये. ते व्यक्त होतं तेव्हा त्याला रूप असं म्हणतात. आणि म्हणून इथे ब्रह्मैव ब्रह्म हे तर अव्यक्त आहे. ब्रह्मच गुरु रूपेण स्वरूपेण नाही म्हटलं. गुरु रूपेण गुरुच्या रूपाला येतो. निराकार वस्तू कैसी आकारा आली कैसी आकारा आली. अरे निराकार जे ब्रह्म आहे ना, तुकाराम महाराज सांगतात तेच आकाराला आणि सद्गुरु रूपाने ते आकाराला असं वेदात जे म्हटलंय ब्रह्मैव गुरु रूपेण अवतिष्ठते ते तुकाराम महाराज सोप्या भाषेत सांगतात. तुकाराम महाराज सांगतात ब्रह्मैव गुरु रूपेण अवतिष्ठते. ब्रह्म हेच गुरु रूपाने व्यक्त होतो. रूपानी म्हणजे साकार, सगुण साकार रूपाने. आणि लोक म्हणतात गुरु हे तत्व आहे. तसं ब्रह्मही तत्वच आहे. पण ते ब्रह्मतत्व गुरु रूपाने अवतिष्ठते, सगुण साकार होत. आणि म्हणूनच जीवाचे सर्व प्रयत्न, सर्व तपश्चर्या, सर्व काही जो करतो ते केवळ सद्गुरूला प्रसन्न करून घेण्यासाठीच झाली पाहिजे. सर्व तपश्चर्या, सर्व प्रयत्न कशासाठी करायचे आहे, तर सद्गुरूला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचं. कारण ब्रह्मच सद्गुरू रूपाने येतं. पण हे जेव्हा शिष्य विसरतो तेव्हा मग त्याच्या ठिकाणी अनेक शंका, कुशंका, संकल्प, विकल्प, काय अवमानना, सद्गुरूंचा अवमान करतो तो. सद्गुरूंना काही म्हणतो. सर्वसाधारण मनुष्यासारखा तो वागतो. तेव्हा मग ते प्रसन्न होत नाही आणि त्याला ब्रह्मप्राप्ती होत नाही. म्हणून
जीवाचं सर्व प्रयत्न, सर्व तपश्चर्या हे कशा करता झाली पाहिजे? सद्गुरूला प्रसन्न करून घेण्यासाठी झाली पाहिजे. एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या त्या गडावर जाऊन राहिले, त्यांच्याकडेच राहिले जाऊन. आणि त्यांचं सर्व काम ते करायचे. त्यांचा हिशोब वगैरे सर्व सर्व. एकदा ते हिशोब करता 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 त्यांना ते एक पै एक पैचं फरक पडला. म्हणजे बॅलन्स शीट टॅली होईना. काय एक पै कुठे गेली त्यांना कळेना. मग ते रात्रभर जागले. नाहीतर एखादा असता तर काय जाऊ दे ना, उद्या करू. काय एकच तो पै आहे. आपण काय सद्गुरूंना देऊन टाकू एक पै. सद्गुरूंना सांगा हे माझं चुकलंय, हे एक पै तुम्ही घ्या. असं म्हटलं असतं. पण नाही. सद्गुरू सेवा म्हणजे सद्गुरू सेवा. त्याने तो एक पैचा हिशोब शोधण्याकरता परत 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 ती वही खाती शोधली आणि रात्रभर जागून सर्व हे केलं. आणि पहाटे पहाटे मग त्यांना ते एक पैची ती चूक सापडली आणि त्यांना आनंद झाला आणि मग ते झोपले. आणि मग सद्गुरूंच्या पुढे त्यांनी तो हिशोब ठेवला. तेव्हा सद्गुरू प्रसन्न झाले. तेव्हा सेवेने सद्गुरू प्रसन्न झाले. आणि म्हणून एका जनार्दनी म्हणून त्यांना अनुभव आला. आम्ही एकदा महाराजांना म्हटलं, महाराज मी काय करू आता? काय करायचं नाही, तू भरपूर काय केलंय म्हणलं. तू एवढं काय केलं आहे की आता तू काय करू नको. आता आता तू सावकाश बैस. काय करायचं? तरी आम्ही करत होतोच. पण सद्गुरूंच्याकडनं ते प्रसन्न झाले म्हणजे काय म्हणतात, "अरे तू खूप केलंय." असं ते म्हणतात. ह्याच्यात आपल्याला खूप काही मिळून जातं. नाहीतर हे कर रे, ते कर रे, तो आपला करतोच आहे. तो आपला ये रे, तो येतोच आहे. फोन कर रे, सांगावं लागतं. आम्हालाच फोन करावा लागतो अनेक लोकांना. तेव्हा सद्गुरू आधी शिष्याला प्रसन्न करायला त्यांचं सगळं बराच वेळ काळ जातो. शिष्यालाच प्रसन्न ठेवण्यासाठी. कारण दत्तगुरूंचं कार्य कसं घडणार? म्हणून शिष्यांना प्रसन्न करा. मग असे काही शिष्य तयार होतात, की ज्यांना आता एकच इच्छा आहे किंवा ते ब्रह्मस्वरूप काय आहे, हे जाणण्याची इच्छा आहे. तेव्हा त्यांना एकच मार्ग आहे म्हणा. तो म्हणजे सद्गुरूंना प्रसन्न करून घेणे. आणि सद्गुरूंना प्रसन्न करून घेतलं, की ते ब्रह्मस्वरूप झालं. काही दुसरी भानगडच नाही म्हणा. सद्गुरूंना प्रसन्न करून घेतलं, की तो ब्रह्मस्वरूप झाला शिष्य. मग सद्गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी काय करावं लागतं? तर म्हणले सेवा, आचार्योपासनम असं भगवान सांगतात गीतेमध्ये. आचार्योपासन. ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगताना तरी ज्ञान करून घ्यायचं असेल तरी आचार्यांची उपासना करावं लागेल. सद्गुरूंची भक्ती करावी लागते. आणि सद्गुरू सद्गुरू प्रसन्न झाले की मग आत्मज्ञान होतं, ब्रह्मज्ञान होतं. आणि मग त्याच्यानंतरही ते ज्ञान कमी होऊ नये, त्या ज्ञानाचा विसर पडू नये म्हणून सद्गुरूंची भक्तीच करावी लागते. ज्ञानोत्तर भक्ती, ते ज्ञान दृढ करण्यासाठी असं भगवान सांगतात. आचार्य उपासती. म्हणून सद्गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठीच सगळं काही. हे एकच ज्यांनी लक्ष ठेवलं, की सद्गुरूंना प्रसन्न करून घ्यायचं, बस एकच लक्ष. ते कशाने प्रसन्न होतील? की झाली सगळं भक्तिमार्ग त्याला कळला. दुसरं काही त्याला ज्ञान देण्याची काय आवश्यकता नाही. दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. तेव्हा जो असा सद्गुरूंची सेवा, फक्त सद्गुरूंची सेवा हेच साधन आहे.
त्याला दुसरं साधन करण्याची काही गरज नाही. म्हणून काही लोक म्हणतात, की आम्ही मंत्र म्हणतो, पण अजून आम्हाला काय अनुभूती आली नाही. मंत्रांनी अनुभूती येते. मंत्रांनी काय अनुभूती येते? मंत्रांनी रक्षण होतं. आम्ही सांगतो, "अरे, तू कुठल्या संकटात सापडला, काय तू अडचणीत सापडला, तर तू तुझी त्याच्यातून सही सलामत सुटका होईल." हे त्या मंत्राचं महात्म्य आहे. मंत्रांनी तुझं मन, बुद्धी, चित्त हे सगळं स्वच्छ होईल. तुझा सूक्ष्मदेह शुद्ध होईल आणि तुझ्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होईल. तुझं अंतःकरण प्रेमाने भरायला लागेल. तुझा सत्वगुण वाढेल आणि मग मग तू जे वाचशील, जे सद्गुरूंचं ज्ञान आहे, ते तुला हळू त्याचा प्रकाश तुझ्या बुद्धीमध्ये पडायला लागेल. तुझ्या अंतःकरणात त्याचा प्रकाश पडायला लागेल. पण जर तू ते अनुभूतीच्या मागे लागला असतं म्हणलं काय होणार? अनुभव मिळेल तुला. पण अनुभव हे तुझं ध्येय असू शकत नाही. अनुभव ध्येय नको. तर सद्गुरूची प्रसन्नता हे ध्येय पाहिजे. शिष्याचं ध्येय काय पाहिजे? ऑब्जेक्टिव्ह. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. हा मोठा सब्जेक्ट आहे आमचे स्टुडंट. एमबीएच्या स्टुडंटना आम्ही शिकवायचो. एमबीए मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. काय तुमच्या कंपनीचं ध्येय काय आहे? काय करायचं आहे? ठरवलं. ते ध्येय नेहमी तुझ्या समोर पाहिजे. नाहीतर तुम्ही काम कराल, कष्ट कराल, पण ध्येयाकडे वाटचाल होणारच नाही. आम्ही खूप आम्ही खूप माळा करतो, आम्ही खूप हे करतो, ते करतो. अरे पण त्याने सद्गुरूंची सेवा घडते का तुझी? नाही. मग काय? मग काय उपयोग? त्याने तुला अनुभव येईल, रक्षेचा अनुभव येईल, अंतःकरण शुद्ध होईल, सगळं होईल. तुला काय धनप्राप्ती होईल, सगळं काही. तुझं जीवन चांगलं होईल. पण तू ब्रह्म होशील का? प्रश्न. सभेची माते परब्रह्म केले. मला त्यांनी पटकन परब्रह्म करून टाकलं. तेव्हा विसरू कसा मी गुरुपादुकाला. अशा ज्यांनी मला परब्रह्म करून टाकलं, अशा सद्गुरूंना मी कसं विसरू? तेव्हा सद्गुरूंना प्रसन्न करण्यासाठी सेवा केली पाहिजे. बाकीचे साधनं ते देत असतात. अंतःकरण शुद्ध व्हावं, तुला ध्यास लागावा, याच्यासाठी बाकीची साधनं आहे. पण कोणी म्हणेल, की मी मंत्र घेतला, पण मला काय अनुभव आला नाही. तसाही अनुभव येईल, पण तुझा तसा भाव पाहिजे सद्गुरूंच्या बद्दल. एक उत्कट जर प्रेमभाव तुझा असेल सद्गुरूंच्या बद्दल, तर तुला त्या मंत्राने सुद्धा अनुभव येईल. पण भाव उत्कट पाहिजे, पण ते कठीण आहे. उत्कट भाव असणं हे फार कठीण गोष्ट आहे. त्यासाठी ती चित्तशुद्धी पाहिजे पूर्ण. म्हणून ही सगळी साधनं आहे. सद्गुरू भेट, सद्गुरूंशी संवाद. म्हणजे घोरपडे म्हणतात ना, "अरे तुम्ही राहतात मुंबईत आणि तुम्हाला सद्गुरूंच्याकडे जाता येत नाही." म्हणजे सद्गुरूंशी भेटलं पाहिजे, गेलं पाहिजे. म्हणजे ग्रंथ वाचले पाहिजे. लोकं हे मंत्र घेतात, पण ते पुस्तक ग्रंथ घेऊनच जात नाही. ग्रंथ वाचतच नाही. मग त्यांना ज्ञान कसं होणार? आणि आम्ही म्हणतो जाऊ द्या याला उगाच कशाला एखादा ग्रंथ घेतील, वाचतील. परंतु ग्रंथ वाचल्याशिवाय काही उपयोग नाही. आमचे विजयराव पाध्ये ते ग्रंथ वाचायला लागले. आता आम्ही त्यांना कधी पुष्कळ 4-5 वर्षापूर्वी तो ग्रंथ दिला होता. दोन्ही ग्रंथ दिले होते. आणि तेव्हा त्यांचा बराच संसाराला व्याप होता त्याच्यामुळे त्यांना काही ते वाचता आलं नाही. पण आता ते वाचतात. आता ते ग्रंथ वाचतात. श्रीमद भागवत रहस्य ते म्हणतात काय ग्रंथ आहे म्हणा. वाह! वाह! आम्हाला असं वाटत होतं म्हणाले, मी मागे सांगितलं किरण मुळे यांच्या आजी आजी त्यांनी तो ग्रंथ 30 वेळा वाचला. तर त्यांना ते थोडंसं वाटलं काय अतिशयोक्ती वाटते.
इतर लोकांनाही वाटतं. पण आता जेव्हा ते वाचतात ते म्हणतात, "मी पुढे जातो, परत मागे येतो, पुढे जातो, परत मागचं वाचतो." आणि आता मी एकदा वाचून झालं की पुन्हा वाचणार आहे. एकदा वाचून झालं की पुन्हा वाचणार आहे. एवढा त्याला आनंद होतो. मगाशीच फोन आला त्यांचा. अहो, म्हटलं, "काय ग्रंथ आहे?" म्हणाले. म्हटलं, "आता तुम्हाला निवांत वेळ मिळाला त्याच्यामुळे तुम्हाला हे वाचायला मिळतंय. खरं हे ग्रंथ कधीच लिहिला नाही." तेव्हा आम्हाला असं वाटतं, ठीक आहे, हा ग्रंथ नाही घेत आता, ठीक आहे, जाऊ दे. आपण त्याला काही जास्त हे करायचं नाही. त्याची वेळ येईल. अपना भी टाइम आएगा. कुठला फिल्मचे डायलॉग असतो. अपना भी टाइम आएगा. काय तसं म्हणले, प्रत्येकाची वेळ येईल म्हणा. आता त्याची वेळ नाही. आणि त्यांना एवढा आनंद होतो, बापरे बाप! घोरपडीनं केवढा आनंद होतो. त्यासारखं ते तर लिहून लोकांना पाठवत असतो. "अरे, हे वाचा, हे वाचा." आणि ते म्हणतात, काही-काही गोष्टी मी पाठवत नाही, कारण ते एवढं गुह्य आहे. ते सर्वसाधारण लोकांना कळायला नाही पाहिजे. तेव्हा ते ग्रंथ सारखे एवढे त्या ग्रंथातलं ज्ञान त्यांना एवढं प्रिय होतं. काही लोकांना ज्ञानाकडून भक्तीकडे, भक्तीकडून प्रेमाकडे जातात. ज्ञान, भक्ती, प्रेम असा असा मार्ग. काही लोकांचं प्रेम, ज्यांना ज्ञान माहिती नाही, जेवढे बुद्धिमान नाही आहेत, ज्यांना ग्रंथ वाचायला कंटाळा येतो, पण प्रेम आहे त्यांचं. ते प्रेमामुळे ते भक्ती करतात आणि भक्तीमुळे ज्ञान त्यांना पाहिजे असं वाटतं. ते प्रेम, भक्ती, ज्ञान असं जातात. आणि काही पुरुष पुरुष भक्त काय, बहुसंख्य पुरुष भक्त हे ज्ञानाचं आकर्षण. ज्ञानाने भक्ती घडते, भक्तीने प्रेम निर्माण होतं. ज्ञान, भक्ती, प्रेम. काही प्रेम, भक्ती, ज्ञान. कसंही जरी केलं, प्रेम त्याची भक्ती, भक्ती त्याची ज्ञान. घडावे कसे ते सांग. म्हणून आम्ही त्याला म्हणतो, ठीक आहे, तू कुठूनही सुरुवात कर म्हणलं. आंबा कुठून खायचा विचार करतो का कधी आपण? नाही हो, आता सांगा, तुम्ही आंबा तर दिला आम्हाला, पण आता कुठून खायचा? खालून खायचा, की वरून खायचा, की बाजूनी खायचा? डाव्या बाजूनी खायचा, की उजव्या बाजूने खायचा? हे काही शास्त्र आहे का म्हणाले? भक्तीला काही शास्त्र नाही. अरे, भक्ती करणारा जर पूजा करत असेल, तर त्याच्या पूजेमध्ये काही काही गलती झाली, गलती म्हणतात त्याच्या पूजेमध्ये काही चूक झाली, तर त्याला काही होत नाही. पण जो काही व्यवहारामध्ये, संसारामध्ये ज्याला काही मिळवायचं आहे आणि परमेश्वराची भक्ती करतो, पूजा करतो, त्याला सगळे नियम लागू होतात. मग असंच फुल व्हायला पाहिजे, हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे आणि हे याच दिशेला ठेवलं पाहिजे, त्याच दिशेला ठेवलं पाहिजे. हा फोटो याच दिशेला लावला पाहिजे. हे भक्ताला काहीच नाही. शास्त्राणी उन्मूलयती वेदानी संन्यसती. वेदांना पण म्हणतात बाजूला राहा. शास्त्राला तर उघडून फेकून देतात. अमुक शास्त्र, तमुक शास्त्र, शास्त्र गिस्त्र इथं काय चालत नाही म्हणा. ज्यांना परमेश्वराची भक्ती नसते त्यांना शास्त्र आडवी येतात. जो परमात्म्याची भक्ती करायला लागला, परमात्मा म्हणेल की पूर्व दिशेला, त्याला विचारलं पूर्व दिशेला की पश्चिम दिशेला, तू म्हणले मला दिसत नाही. काय दिगंबर, तो दिशा दिशा कुठे आहे म्हणले. मी सगळीकडे आहे. दिशा कुठे आहे? मी सगळीकडे आहे, मग कुठल्याच दिशेला तोंड करणं? काही का. पण असं काही नाही. शक्यतो शास्त्र रक्षणम. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतरही ज्ञानी लोक शास्त्राचं रक्षण करतात. जर शास्त्राचं रक्षण नाही केलं, तर इतर लोक त्यांच्याप्रमाणेच वागतील. ते बघा, ते शास्त्राचं वागतात का शास्त्रानुसार? नाही, मग आम्ही नाही वागणार. असं लोक म्हणतील. आणि म्हणून यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेव इतरे जनाः. जसं संत सत्पुरुष वागतात, तसं त्याचं बाह्य अनुकरण इतर लोक करतात. म्हणून संत सत्पुरुष सुद्धा आपले आचरण व्यवस्थित ठेवतात. ते त्याचं उल्लंघन करत नाही. खरं त्यांना गरज नसते काही.
परंतु असे काही असतात की जे स्वामी समर्थांच्या सारखे, गजानन महाराजांसारखे, शंकर महाराज, अमुक महाराज हे पिशाच्यवत वागतात. पिशाच्यवत, की त्यांच्याकडे कोणी येऊ नये. ते असे का वागतात की त्यांच्या जवळ कोणी येऊ नये. ते रागवतात, काय फेकून मारतात, काय हे करतात. तरी लोक त्यांच्याकडे गंमत बघा. तरी लोक त्याच्या मागे 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 त्यांना खरं लोकांनी आपल्या मागे येऊ नये, आपल्याला गुरु म्हणू नये, असं म्हणून ते हे करत असतात. तर नेमकं लोक त्याच्या उलट करतात. आणि जे सद्गुरू आहेत त्यांच्या मागे लोकांनी जायला पाहिजे. काय आचार्य उपासना करायला पाहिजे. तर ते करत नाहीत. पण सद्गुरू जसं करतात तसं तसं आचरण किंवा सद्गुरूंनी आधी आपल्या सद्गुरूंच्याकडे जे आचरण केलं तसं आचरण ते करायला पाहिजे. ते करत नाहीत. आचरण ते सिगरेट पितात, आपणही सिगरेट प्यायचं. ते हुक्का पितात, आपणही हुक्का. अरे असं नाही म्हणा. म्हणून आचार प्रभाव धर्म हा आचार जर ठेवला नाही तर धर्म भ्रष्ट होईल. आणि धर्म भ्रष्ट झाला तर लोक भ्रष्ट होतील. आणि लोक भ्रष्ट झालं तर अराजक स्थिती होईल. म्हणून धर्मो रक्षती रक्षता. तेव्हा जिथे सद्गुरूला कष्ट होतात तिथे ते प्रसन्न होत नाहीत. हा साधा नियम आहे. हा साधा नियम पण लोक लक्षात ठेवत. सद्गुरूंना प्रसन्न करणे बस हेच शिष्याचं खरं लक्षण आहे. जिथे ते प्रसन्न होत नाही तिथे जीवाचा प्राप्तीचा मार्ग खुंटलाच म्हणून समजा. सद्गुरू ज्या आपल्या कृतीने प्रसन्न होत नाहीत, अप्रसन्न होतात, तिथे जीवाचा प्राप्तीचा मार्ग खुंटला म्हणून समजाय. आणि म्हणून आपल्या आचार विचारांच्या ठिकाणी नेहमी त्या जीवानी अत्यंत जागरूक राहायला पाहिजे. की आपल्या आचरणाने, विचाराने, आपल्या बोलण्यानी, वागण्यानी सद्गुरू नाराज होत आहे का सद्गुरू प्रसन्न होत आहेत? प्रसन्न होत आहेत म्हणजे आपला भक्तिमार्ग बरोबर आहे. आपलं आचरण बरोबर. प्रसन्न होत नाही म्हणजे आपलं आचरण बरोबर नाही. मग त्यांनी ते बदलायला पाहिजे. आज ही भक्ती एवढी सोपी आहे मॅडम. तेव्हा जीवाचा उद्धार करण्याकरता परब्रह्मच सद्गुरु रूप धारण करून अवतीर्ण होते, अशी स्मृती आहे. स्मृती म्हणजे वेदामध्ये आहे. जीवाचा उद्धार करण्याकरता परब्रह्म सद्गुरु रूप धारण करून अवतीर्ण होते मनुष्य रूपाने. श्री गुरु व परब्रह्म यात यत्किंचितही भेद नाही. पण शिष्य जो मानतो सद्गुरु आणि परब्रह्म याच्यात भेद मानतो त्याला सद्गुरूंचं ब्रह्मस्वरूप प्राप्त होत नाही. खरं तर सद्गुरूंचं जे रूप आहे बघा, रूप आणि स्वरूप मगाशी आपण सांगितलं. रूप आणि स्वरूप. सद्गुरूंचं रूप आहे आणि स्वरूप आहे. सद्गुरूंचं रूप म्हणजे ते मनुष्य देहाने आहे आणि त्यांचं स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. ते ज्ञान सांगतात, ते आचरण सांगतात. ते ब्रह्म काय, ब्रह्म स्वरूप काय ते सांगतात आणि त्याचा अनुभव आणून देतात. नुसतं सांगतात असं नाही, त्याच्यासाठी कार्याची स्थापना त्यांनी केलेली आहे. दत्तगुरूंच्या परंपरेचं कार्य ते करतात की या कार्यशाळेमध्ये सर्व भक्त या कार्यशाळेमध्ये सर्व भक्तांना हे ज्ञान प्राप्त होईल. हे भक्तांना चांगलं शिकवण मिळेल, मार्गदर्शन मिळेल, ते तयार होतील. म्हणून सद्गुरू रूपाने येतात. ब्रह्म सद्गुरू रूपाने येतात. आता ब्रह्म सद्गुरू रूपाने येत आहे, हे बरोबर. आणि सद्गुरूचं रूप म्हणजेच त्या ब्रह्माचं रूप. ब्रह्म साकार झालं. निराकार वस्तू कैसी साकारा आली, कैसी आकारा आली.
सर्वा गटी व्यापक, सर्वा गटी व्यापक, माझी सद्गुरु माऊली. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरु राया, माझ्या सावळ्या राया. पाचाही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणं. असं तुकाराम महाराज सद्गुरूंचं महात्म्य लिहिलं. तेव्हा सद्गुरूंचं रूप हे महत्वाचं आहे. त्या रूपाची भक्ती करता येते, त्याला आचार्य उपासना असं. त्यांनी ज्ञान प्राप्ती होते, त्यांनी ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. तेव्हा सद्गुरूचं रूप आता ब्रह्मस्वरूप, ब्रह्म हे स्वरूप आहे, ते सद्गुरु रूपाने येतं. ब्रह्मस्वरूप तर सद्गुरु रूप, सद्गुरु रूप म्हणजेच ब्रह्मस्वरूप. आणि आता सांगतात सद्गुरूचं रूप म्हणजे भक्ताचं शुद्ध स्वरूप. भक्ताचं शुद्ध स्वरूप. भक्ताला सांगतात, अरे भक्ता तुझं शुद्ध स्वरूप काय आहे? हे जे जीव जीव म्हणतात ना, तू जीव आहे, तुझं हे अशुद्ध स्वरूप आहे. ते स्वरूपच आहे पण ते अशुद्ध स्वरूप आहे. अरे भक्ता, तुझं अशुद्ध स्वरूप म्हणजे जीव, त्याला जीव म्हणतात. आणि तुझं शुद्ध स्वरूप म्हणजे शिव, त्याला शिवस्वरूप म्हणतात. तेव्हा तुला शिव करण्यासाठी सद्गुरु रूपाने येतात आणि तुझं सगळं अज्ञान घालवून तुला शुद्ध ब्रह्मस्वरूप करतात. ब्रह्मस्वरूप. आणि म्हणून सद्गुरूंचं रूप म्हणजे भक्ताचं शुद्ध स्वरूप होय. आता सद्गुरूंचं रूप म्हणजे भक्ताचं शुद्ध स्वरूप कसं हो? सद्गुरूंचं रूप म्हणजे भक्ताचं शुद्ध स्वरूप म्हणजे कसं? सद्गुरु रूपाने आहेत. आता जेव्हा भक्ताला स्वरूप स्वरूप म्हणून म्हणतात, म्हणजे आत्मस्वरूप, तर त्याला काही कळत नाही. तो म्हणतो आत्मस्वरूप म्हणजे काय बाबा? आत्मा दिसत नाही, काय नाही. आत्मा कसा असतो? काय? उसे आदरे साधकू प्रश्न ऐसा, वसे हृदयी देव तो जाण कैसा. वसे हृदयी देव तो कोण कैसा, उसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. तो म्हणला मला समजत नाही बाबा, माझ्या माझ्या हृदयात जो देव आहे, जो आत्मरूपाने आहे. मग आत्मा म्हणजे काय हो? आत्मा म्हणजे आम्हाला काही कळतच नाही. कारण आत्म्याला रूप नाही, रंग नाही, काहीच नाही. आकार नाही, तो निराकार आहे. मग ते कसं कळणार? मग आत्मस्वरूप जर तुला कळायचं आहे, तर हे आत्मस्वरूप म्हणजे काय, याच्यासारखी दुसरी वस्तू पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे सद्गुरूंचं जे रूप आहे ना, तो सद्गुरूंचा आम्ही फोटो का देतो सगळ्यांना? हा फोटो घ्या, फोटो घ्या. काय आम्हाला काय मिरवायचंय का? नाही, तुमच्या घरी लावा, मग कोणी येतील, हे कोण? तर सद्गुरू. आमच्या संगीता शिंदे, शिंदे सरकार, त्या काय त्यांनी ते स्टेटसवर माझा फोटो ठेवला, सद्गुरूंचा फोटो ठेवला. तेव्हा गंमत झाली. म्हणले अहो, लोकांचे फोन यायला लागले. ते म्हणले हे कोण आहे, तुम्ही स्टेटसला ठेवले, हे कोण आहे, हे कोण आहे? तर अनेक लोकांचे फोन आले, ते विचारायला लागले. त्यांनी सांगितलं हे आमचे सद्गुरू आहेत. मग असं, मग आता कार्यक्रम झाला तेच का आले? हो म्हणले तेच. तर म्हणले मग आम्हालाही, आम्ही त्यांना भेटू शकतो का? हो म्हणा, जरूर या. नाही मग आम्हालाही मंत्र घ्यायचा आहे. जरूर या. तेव्हा आता तो मंत्राचा कार्यक्रम म्हणता म्हणता 10चे 15, 15चे 20 लोक असे वाढतायत. काय स्टेटसला ठेवलं लोक आपोआपच विचारतात. तेव्हा सद्गुरूंचं जिथे जिथे आपल्याला, जे महाराजांनी सांगितलंय आध्यात्मिक विचार, की जिथे जिथे परमेश्वराचं महात्म्य, सद्गुरूंचं महात्म्य आपण जिथे जिथे जाऊ, तिथे तिथे प्रगट करायला, त्या त्या साधनांनी प्रगट करायला पाहिजे. म्हणजे इतर जीवांचा उद्धार होतो. नाहीतर इतर जीवांना माहितीच काय काय त्यांना काहीच माहिती नाही. त्यांना माहिती तर करून द्या.
मग त्यांचा उद्धार होईल. तेव्हा आत्मस्वरूप म्हणजे काय, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, तो कशाने होतो? खूप ध्यान केल्याने होतो का काय, काय केल्याने होतो? अरे आत्मसाक्षात्कार हा स्वरूपाचा म्हणजे आत्मस्वरूप आहे, त्याचा आत्मसाक्षात्कार. तो कशाने होतो? तर त्याच्या समरस गोष्ट कुठली आहे? समरस ज्याला असं म्हणतो. त्याची समरस गोष्ट अशी कुठली आहे, तर सद्गुरूंचं रूप. त्याच्यासारखी गोष्ट कुठली आहे, की ज्या गोष्टीच्या आधाराने आपल्याला त्या स्वरूपापर्यंत जाता येतं, तर ते म्हणजे सद्गुरूंचं रूप. सद्गुरूंचं रूप म्हणजे भक्ताचं शुद्ध स्वरूप होय. तुला तुझं शुद्ध स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप बघायचं आहे ना, मग सद्गुरूंचं रूप बघ. सद्गुरूंच्या रूपाचं ध्यान कर आणि तू ते ध्यान केलं म्हणजे ध्यान कुठे करशील? अंतःकरणात. मग अंतःकरणात काय आहे? तुझं आत्मस्वरूप आहे. तर ते सद्गुरूंचं तुझं आत्मस्वरूप आणि सद्गुरूंचं रूप, सगुण रूप ही एकच गोष्ट आहे. जसं बर्फ आणि पाणी ही एकच गोष्ट आहे. बर्फाचं बर्फ वितळला की पाणी होतं. तसं आत्मस्वरूप हे पाणी आहे तुझ्या ठिकाणी आणि सद्गुरू रूप हे बर्फ आहे. कारण तो दिसतो, बर्फ हा दिसतो, पाणी दिसतो. परंतु पाणी हे सूक्ष्म आहे, बर्फ हा जड आहे. तसं रूप, सद्गुरूंचं रूप म्हणजेच भक्ताचं शुद्ध स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य आहे. त्याच्यात केवढा तरी अर्थ असला पाहिजे. त्याच्यावर रिसर्च झाला पाहिजे. प्रत्येक शब्दावर रिसर्च झाला पाहिजे. सद्गुरूचं रूप म्हणजे भक्ताचं शुद्ध स्वरूपच होय, असं त्यांनी सांगून टाकलं. मग त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला, की बाबा तुला आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल, निर्गुणाचा अनुभव घे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, काय ते करावे संदेही निर्गुण. अरे ते आत्मस्वरूप म्हणतो संदेह होईल म्हणाले. कारण दिसत काहीच नाही, कळत काहीच नाही. ना रंग, ना रूप, ना काही गुण, ना काही काही. मग कशाचं ध्यान करणार तू? निर्गुणाचं ध्यान कसं? आणि म्हणून तुला निर्गुणाचं ध्यान करायचं ना, स्वरूपाचं ध्यान करायचं, त्याला रूप पाहिजे. कारण रूप आणि स्वरूप या दोन गोष्टी एकच आहे. या दोन गोष्टी एकच आहे. रूप आणि स्वरूप या दोन गोष्टी एकच आहे. निराकार वस्तू कैसी आकारा आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? प्रमाण, कुठल्याही गोष्टीला प्रमाण काय आहे? काय म्हणतात तुकाराम महाराज? निराकार वस्तू कैसी आकारा आली, कैसी आकारा आली. अरे निराकार वस्तू म्हणजे माझं जे आत्मस्वरूप आहे, ते निराकार वस्तू आकाराला कशी काय आली? असं त्यांना वाटलं. सर्वा व्यापक, सर्वा व्यापक माझी सद्गुरु माऊली. लगेच उलगडा झाला. संतांचं वचन असं असतं, लगेच उलगडा होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी वाक्य सांगितलं, श्री गुरुचे रूप म्हणजे भक्तांचे शुद्ध स्वरूपच होय. अरे बापरे! आता काय याला म्हणावं? आता काय याचं सांगावं? तर आम्हाला आमच्या पुढे एकदम असं फ्लॅश होतं ज्ञान. आम्ही नुसतं विचार केला तरी ते ज्ञान आपोआप येतं. ही सद्गुरूंची प्रसन्नता आहे आणि सद्गुरू आत आहेत आमच्या आणि म्हणून आम्ही प्रश्न विचारला की सद्गुरू लगेच आणि मी म्हटलं सद्गुरूंचे रूप म्हणजे भक्ताचे शुद्ध स्वरूप. भक्तांचं शुद्ध स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप. कारण आत्मा हा शुद्ध आहे. पण सद्गुरूंचे रूप तर मग सद्गुरूंचं रूप म्हणजेच भक्ताचं आत्मस्वरूप आहे. तर त्याला आत्मस्वरूप जाणून घेता येत नाही. तर त्यांनी काय केलं पाहिजे? सद्गुरूंचं रूप त्याची उपासना केली पाहिजे म्हणून आचार्योपासनम असं आहे. म्हणून सद्गुरूंची उपासना आहे. आणि या दोन गोष्टी एकच आहे म्हणा. जसं बर्फ आणि पाणी एकच आहे. बर्फ वितळला की पाणी होतं आणि पाणी जमलं की बर्फ होतो.
तसं म्हणले श्री गुरुचे रूप म्हणजेच भक्तांचं शुद्ध आत्मस्वरूप, आणि भक्ताचं शुद्ध आत्मस्वरूप म्हणजेच श्री गुरुचं रूप. तर तुला आता तुला आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा ना, मग सद्गुरु रूपाची भक्ती कर. निराकार वस्तू कैसी आकारा आली, सर्वा घटी व्यापक हो. अरे सर्व मनुष्यांच्या ठिकाणी जो आत्मा आहे ना, सर्व घटी म्हणजे सर्व मनुष्यांच्या हृदयात, घटात म्हणजे हृदयात. सर्व घटी व्यापक, सर्व घटी व्यापक असलेला आत्मा जो आहे ना, तो माझी सद्गुरु माऊलीच आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. सगळ्यांच्या ठिकाणचं आत्मस्वरूप. अरे भक्तांचं तर काय म्हणाले, सर्वांच्या ठिकाणी आत्मस्वरूप आहे ना. ते मी कसं जाणलं, तुकाराम महाराज म्हणतात, अरे माझ्या सद्गुरूंचं रूप आहे म्हणलं. सर्व घटी व्यापक, व्यापक मला कसं समजलं, सोपं आहे म्हणले, सद्गुरूंचं रूप आहे असं म्हणून मी बघितलं. तर सद्गुरूंचं रूप हे शुद्ध स्वरूप आहे, आत्मस्वरूप. म्हणून मला सगळीकडे आत्मस्वरूप बघता आलं, असा याचा अर्थ आहे म्हणा. सद्गुरूंचं रूप म्हणजे भक्तांचं शुद्ध स्वरूप, आत्मस्वरूप. म्हणून आत्मस्वरूपाच्या मागे नाही धावायचं. नाही तो आत्मस्वरूपाच्या स्वरूप काय असतो, ब्रह्म काय असतो, चालला, अरे काही उपयोग नाही म्हणा. तू सद्गुरूच्या मागे जा. सद्गुरु के पीछे चले वही तो आगे जाय. सद्गुरूच्या मागे लाग म्हणा. मग तुला आपोआपच तू आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोहोचशील. ते सद्गुरूंचा रूप तुझ्या हृदयामध्ये जेव्हा प्रेमाने स्थापित करशील, तेव्हा तुला आत्मस्वरूपाचा अनुभव येईल. कारण दोन्ही म्हणजे एकच आहे. किती गहन विषय म्हटलं तर, किती सोपा विषय म्हटलं तर. म्हणून श्री गुरुची सेवा, म्हणून बाह्य रूपाने सद्गुरूंची सेवा करायची म्हणजे आत्म्याची सेवा होते. सद्गुरूंची सेवा ही साक्षात परब्रह्माची सेवा आहे. कारण आत्मा हाच ब्रह्म आहे. आत्मा वै ब्रह्म जाना. आत्मा वै ब्रह्म विजानीया. म्हणजे सद्गुरूंची सेवा ही साक्षात परब्रह्माची सेवा होय, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. सद्गुरूंची सेवा ही साक्षात परब्रह्माची सेवा आहे. कारण परब्रह्म दिसत नाही, निर्गुण निराकार आहे. आणि रामदास स्वामी सांगतात, सद्गुरु हुनी देव मोठा ऐसा म्हणे तो करंटा. नाही मग ते सद्गुरूंच्या कृपेमुळे नाही. सद्गुरू सांगतात, आणि ईश्वराच्या कृपेने अनुभव येतो असं भक्त नाही म्हणणार. भक्त म्हणतील की सद्गुरूच्या कृपेमुळेच अनुभव येतो. सद्गुरु होनी देव मोठा ऐसे म्हणे तो करंट, असं म्हण. मग आता आचार्य उपासन जे सांगितलं की आचार्यांची उपासना करायची, असं भगवान गीतेमध्ये सांगतात, तर ज्ञान होईल. किंवा जो ज्ञानी असतो तो आचार्यांची उपासना करतच राहतो ज्ञान झाल्यानंतरही. कारण त्या ज्ञानाचा अपरोक्ष अनुभव त्याला त्याच्यामुळे येतो, आनंदाचा अनुभव येतो, नाही ते येणार नाही. तेव्हा ही सद्गुरु सेवा किंवा आचार्य उपासन, आचार्यांची उपासना, याची 3 प्रमुख तत्व शास्त्रात सांगितले, शास्त्रांनी सांगितल्या. सद्गुरूंची उपासना कशी करायची, याची 3 तत्व शास्त्रामध्ये सांगितलेली. आणि या 3 तत्वांना धरून सद्गुरु सेवा झाली पाहिजे. आता आम्ही सांगितलं, लोक म्हणतील बापरे हे तर कठीण आहे खूप, आणि म्हणून आम्ही काय सांगत नाही. जो त्या अवस्थेपर्यंत येईल त्याला ते ज्ञान आपोआपच आम्ही सांगितलेलं कळत जाईल. आणि जो वाचत जाईल ग्रंथ, आता हाही ग्रंथ येईल, आधीचे ग्रंथ,
गीतेवर्ष आधीचे 12 अध्यायापर्यंत, 12व्या अध्यायापर्यंत, आणि हा 13वा अध्याय. 12व्या अध्यायापर्यंतचे ग्रंथ येतील तेव्हा हळूहळू त्याच्यातलं ज्ञान, अरे वाचायला किती गोष्टी आहे, तुम्हाला हेच 4-5 ग्रंथ वाचता येत नाही. ते एवढे ग्रंथ म्हणले तुम्हाला कसं जमणार, आणि तुम्हाला ज्ञान कसं होणार. तेव्हा सद्गुरु सेवेने ज्ञान होतं, आणि त्या सद्गुरु सेवेची 3 प्रमुख तत्व सांगितली. सद्गुरु सेवा केली असता हे निष्काम आणि अखंडित, काही कामना नाही. सेवेसाठी सेवा, प्रेमाने सेवा, अखंडित आणि निरंतर अशी होते. हे 3 तत्वाचं पालन केलं असताना, त्याच्यातलं पहिलं तत्व म्हणजे अद्वैतात द्वैत पाहणे. बापरे, एवढं कठीण आहे. अद्वैतामध्ये द्वैत पाहणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्या ज्ञानी भक्ताची अवस्था, तेथ दुजे पण मुळी न साहे. तेथे दुजे पण नाही. हा तो मी, हा असं म्हणतो, तो तसं म्हणतो, यालाही कळत नाही, त्याला ते कळत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही, आणि सद्गुरु तुम्ही असं म्हणता आणि मी असं म्हणतो. अरे हॅट, हटाव म्हणलेस. ते येथ तुझे पण मुळी न साहे. तू ज्ञानी असशील तर तिथे असा जुजीपणा करणार नाहीस, आणि तुला आत्मज्ञान व्हायचं असेल, करून घ्यायचं असेल, तर तो जुजेपणा तू बाजूला ठेवशील, तुला सहन होणार नाही. येथ तुझे पण मुळी न साहे, परंतु अद्वैती भक्ती राहे. परंतु अद्वैताची गंमत असते, भक्तीची गंमत अशी आहे की अद्वैतातली भक्ती. अरे तो एकरूप झाला म्हणा, सद्गुरूची शिष्य जे ते एकरूप आता एकरूप झाला ना तो, सद्गुरूशी तो एकरूप झाला तरी भक्ती आहे. आता आम्ही अजून आमच्या सद्गुरूची भक्ती करतो का? आम्हाला आनंद होतो, आमचं अंतकरण भरून येतो. आनंद होतो, आणि परत अद्वैताचा अनुभव, अंतकरण भरून आलं की अद्वैताचा अनुभव गेला, अद्वैताच्या अनुभवात आलो, आणि बाहेर आलो तर सद्गुरूंची भक्ती सुरू. बाहेर देहाने सद्गुरूंची भक्ती असं करता करता अंतकरण भरून आले की अद्वैत, द्वैत अद्वैत, द्वैत अद्वैत, म्हणजे अद्वैतात द्वैत पाहणे. केवढं गहन ज्ञान आहे. परंतु आम्हाला ते कसं झालं, ते एक तर सद्गुरू प्रसन्न झाले, आणि म्हणून म्हणून झालं. आणि दुसरं, त्यांच्या त्यांच्या सहवासात अनुभव आला, अनेक प्रसंग घडले, अनुभव आला. तेव्हा सद्गुरु सेवेचं पहिलं तत्व म्हणजे अद्वैतात द्वैत पाहणे. ते इथं तुझे पण मुळी नसा आहे, परंतु अद्वैती भक्ती राहे. अद्वैतामध्ये तो अद्वैत झाला म्हणजे भक्ती नाही गेली नाही, भक्ती राहतेच. कारण अद्वैताचा भाव त्याच्या ठिकाणी जेव्हा भरून येतो, तेव्हा त्याचं अंतःकरण प्रेमाने भरून येतो. म्हणजे भक्ती आहे, जिथे प्रेम आहे तिथे भक्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हे अनुभवावीण नोहे बोलायचे. हे जे मी आता बोललो, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज बोलले, ये तुझे पण मुळी न साहे, परंतु अद्वैती भक्ती राहे. तिथे दुजे पण, अद्वैतामध्ये दुजे पण सहन होतच नाही. दुजे दुसरं काही नाहीच आहे. एका ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरं काही नाही. परंतु तरी ही अद्वैती भक्ती राहे, भक्ती मात्र राहते. कमाल आहे. एक तर म्हटलं अद्वैतात काही राहत नाही, आणि तुम्ही म्हणतात भक्ती राहते. ज्ञानेश्वर म्हणतात, हे अनुभवावीण नोहे बोलायसे. याचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला बोलता येणार नाही. आता आम्ही त्याच्यावर का बोलू शकतो, आम्हाला एवढं आश्चर्य. आम्ही त्यांची ओवी वाचली, म्हणलं कमाल झाली, म्हणलं असं आहे, अद्वैत आहे, आणि तिथे भक्ती तर आहे, म्हणजे द्वैत. भक्ती तर द्वैत पाहिजे. भक्ती म्हणजे द्वैत, देव आणि भक्त, देव आणि भक्त, सद्गुरू आणि भक्त, सद्गुरू आणि भक्त, द्वैत आहे.
दुजे पण तो मुळी नाही. यालाच अद्वैतात द्वैत पाहणं असं. अद्वैतामध्ये भक्तीचा अनुभव घेणं. हे अनुभवाविण नव्हे बोलायचे. काही आपलं निरूपण केलं असं नाही म्हटलं. ज्ञानेश्वरी वाचली नाही, अनुभव न घेता काहीतरी बोलला, आपल्या बुद्धीला येईल असं नाही म्हणत. आणि म्हणून प्रत्यक्ष सद्गुरू जेव्हा असतात तेव्हा अनुभव येतो. म्हणून आम्ही सांगू शकतो या ओवीचा अर्थ, नाही तर कोणाला या ओवीचा अर्थ कळत नाही. कारण त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलं, हे अनुभवाविण नव्हे बोलायचं. काय बात अगम की कहन सुनन की नाही. अगमची जी बात आहे, कहन सुनन की नाही, जो जाने सो कहे नहीं, जो कहे सो जानत नाही, जो कहे सो जानत नाही. ही जो जो बोलतो ते समजावं की तो त्याला हे कळत नाही, त्यांनी जाणलेलं नाही. रही मन बात अगम के, अगम की. अगम म्हणजे ते निर्गुण निराकार स्वरूप, ब्रह्मस्वरूप. रही मन बात अगम की, कहन सुनन की नाही. बोलण्या चालण्यासारखी नाही. जो जाने सो कहे नाही, जो जाणतो तो बोलत नाही. जो कहे सो जानत नाही, आणि जो बोलतो त्याला ते समजलेलं नाही असं समजावं. तेव्हा लोक पटापट बोलतात, हा महाभारत असं आहे, ज्ञानेश्वर तसं आहे, गीतेत तसं आहे. अरे पण त्याचा अनुभव घेतला का तू सद्गुरूंच्याकडे? नाही, मग काय? अनुभवावीण नव्हे. अनुभव असेल तर बोल. अनुभव असतात तोच बोलतो, त्यांनीच बोलावं. अनुभवावीण बोलू नये. अनुभवावीण मान डोलवू नको. अद्वैतात द्वैत पाहिलं, अशी शक्ती तुझ्या ठिकाणी आली का म्हणा, तर सद्गुरु सेवा तू करू शकतोस. अद्वैतात द्वैत पाहता आलं पाहिजे. दुसरं, संयोगात वियोग करणे म्हणजे संयोगात वियोग. जसं पत्नी मुलं बाळ सगळं आपल्या जवळ आहे, घरात तो बसलाय, पण त्याला त्याचा वियोग आहे. काय प्रेम मिळत नाही त्याला, त्याचा वियोग आहे. तो तळमळतो, अरे आम्हाला प्रेम द्या रे, प्रेम द्या. पत्नीचं प्रेम मिळालं पाहिजे, तर पत्नी त्याला धुडकावून लावते. मुलांचं प्रेम मिळालं पाहिजे, मुलं त्याला धुडकावून लावतात. इथे संयोग असून वियोग आहे बघा. संयोग असून वियोग आहे. पण सद्गुरूंच्या ठिकाणी मात्र संयोगात वियोग केला पाहिजे. म्हणजे काय होतं, म्हणजे तळमळ निर्माण होते. तळमळ नसेल तर मग काय उपयोग? संयोगात वियोग. सद्गुरू आहे, सगळं आहे. फोन केला की ते सांगतात. ते प्रत्यक्ष त्यांना भेटता येतं. त्यांना ते आपल्याला भेटायला येतात, कार्यक्रमात येतात. पण तरी असं वाटत राहतं याचा वियोग नाही झाला पाहिजे. ते असेच भेटत राहिले पाहिजे, भेटत राहिले पाहिजे. आपणही त्यांना भेटतच राहिलं पाहिजे. नाहीतर जवळ असूनही 2-2, 4-4 महिने कोणी येतच नाही. म्हणून घोरपडे म्हणतात, "अरे तुम्ही जवळ आहे, तुम्ही जात नाही, कमाल आहे." मी तर म्हणलं दर शनिवारी किंवा रविवारी गेलो असतो. पण तुम्हाला जायला का होतं? याला तळमळ असं. कारण आता त्यांना वियोग वियोग होता. अरे बाबा, आपल्याला भेटायला जाता येत नाही. असा वियोग असतो. अशी जी वियोगाची तळमळ आहे ना, ती संयोगातही झाली पाहिजे. म्हणजे सद्गुरू समोर आहेत, पण याचा वियोग तर होणार नाही ना, वियोग तर होणार नाही ना. याला भक्ती असं म्हणतात. जसं 2 प्रेमिक असतात आणि त्यांना, अरे आता आपण भेटलोय इथे, पण ही निघून तर नाही जाणार नाही. हा निघून तर जाणार नाही ना. काय? थोड्या वेळाने हा जाणार तर नाही ना. मग आता कधी येणार? असा असा जो तळमळीचा भाव असतो, त्याला संयोगात वियोग
बघणं असं म्हणतात. तर सद्गुरु सेवेमध्ये हा मोठा तत्व आहे, की सद्गुरूंची सेवा करत असताना सुद्धा त्यांचा वियोग तर होणार नाही ना, अशी भावना नेहमी पाहिजे. आणि तिसरं, सद्गुरूला संपूर्ण गुण समर्पण केलं पाहिजे. सद्गुरूंना आपल्या आपल्या ठिकाणी असलेले सगळे आणि दोष गुण आणि दोष दोन्ही आपण समर्पित केलं पाहिजे सद्गुरूंना. नाहीतर गुण आहेत तेवढे फक्त दाखवायचे आणि ते समर्पित करायचे नाही. आता अहंकार, त्या गुणाचा अहंकार. नाही मी असं करतो, मला असं जमतं, मी हे करतो, मी ते करतो. अरे त्याच्यामुळे अहंकार होतो. म्हणून सद्गुरूला समर्पण सांगितलं. सद्गुरू शरणागती सांगितली. त्यांच्या पुढे काय बोलायचं नाही. सद्गुरू शरणागती, सद्गुरूंना समर्पण. तुझे गुणही समर्पण कर, चांगलंही समर्पण कर, वाईटही समर्पण कर, सगळं गायला ते तयार आहे. आणि गुणद्वेष रहित हो. आणि दुसऱ्यांचा गुणाचा द्वेष करू नको. दुसऱ्यांच्या ठिकाणी काय गुण असतील त्यांचाही तू उपयोग करून घे सद्गुरु कार्यासाठी. त्याचंही कौतुक कर. आणि म्हणून हे सद्गुरु सेवेची 3 प्रमुख तत्व सांगितले. अद्वैत पाहणं, संयोगात वियोग करणं आणि सद्गुरूला संपूर्ण गुण समर्पण करून गुणद्वेष रहित होणं. तेव्हा ज्ञान होण्यासाठी किंवा आचार्य उपासन म्हणजे सद्गुरूंची सेवा आणि भक्ती करायला पाहिजे. तरच ज्ञान होत. आणि ज्ञानी माणूस सहज सेवा करत असतो. आणि ही सद्गुरु भक्ती जो पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने करीत असतो, ही सद्गुरु भक्ती श्रद्धा पाहिजे, पूर्ण श्रद्धा पाहिजे आणि पूर्ण प्रेम पाहिजे. नाही मग एवढं करून काही आम्हाला अनुभूती आली नाही म्हणून आम्ही जातो, असे काही लोक घेऊन निघून गेले. म्हणजे तुमचं प्रेम सद्गुरूवर नव्हतं, परमेश्वरावर नव्हतं, तर अनुभूतीवर प्रेम होत. अनुभूतीवर प्रेम असल्यामुळे अनुभूती आली नाही म्हणून निघून गेले. असे दोघं तिघं लोक अनुभूती 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 म्हणून अनुभूतीवर प्रेम नको. सद्गुरूंच्यावर प्रेम श्रद्धा ज्याची आहे त्यालाच अनुभव येतो, ब्रह्मस्वरूपाचा अनुभव, तो ब्रह्मस्वरूप होतो. त्याला ब्रह्मस्वरूपाचा, त्याला काय करावं लागत नाही. तो फक्त सद्गुरूंना प्रसन्न करतो. तो म्हणतो अनुभूती वगैरे गेली चुलीत, अनुभूती वगैरे चुलीत घाल म्हणजे काय करायचंय. अनुभूतीच्याही वर अनेक हे असतात, त्याला काय म्हणतात, सिद्धी. तो म्हणतो सिद्धीला तो हे जसं स्वामी समर्थ म्हणतात, काय त्याला रंडी आहे, तसं तो असा वाईट शब्द. एका शब्दात लोकांना अनुभूती जे म्हणतात ना, म्हणजे त्यांना सिद्धी सिद्धी असं म्हणायचं. अगदी सिद्धी म्हणजे थोडीशी वरची अवस्था आली, पण त्याच्या खालची अवस्था म्हणजे अनुभूती. मग त्यांना अनुभूती पाहिजे असते आणि मग ते सद्गुरूंकडे येणार. आणि अनुभूती नाही मिळाली तर मग ते सद्गुरूंना सोडून देणार. असे सोडून गेलेत काही लोक, पण आता पश्चाताप करतात. ते अनुभूतीच्या मागे लागतात. जे अनुभूतीच्या मागे लागतात त्यांना सद्गुरूंचं ज्ञान, ब्रह्मस्वरूप आणि सगळ्या सिद्धी सहित इथे सांगितलं ना, मुक्ती त्याचे द्वारी सिद्धी सहित, सगळे सिद्धी त्याच्या दारात बसलेले असतात. तो म्हणतो मला नको, तुमची काही गरज नाही म्हणा, मी निष्काम आहे, मला काही कामच नाही, तर कशाला तुमची आवश्यकता काय, काम असेल तेव्हा या, काम असेल तेव्हा सद्गुरूंची सेवा करायची असेल तर तुम्ही या, तेव्हा तुमची सेवा घेऊ आम्ही, उगाच सेवा घेणार नाही. तो त्या सिद्धीला काही मानत नाही, त्या अनुभूती तो सिद्धीला. स्वामी समर्थ सिद्धी, काही लोकांना सिद्धी त्यांनी दिल्या आणि मग त्यांना काय म्हणाले ते, त्या रंडी छोडी क्या. म्हणजे रंडी म्हणजे व्यभिचार, म्हणजे अनुभूतीच्या मागे लागणं म्हणजे व्यभिचार आहे. तुका म्हणे भक्ती परिणली नोवरी,
आता दिवसचारी खेळी मेळी. भक्ती एकदा नवरी परिणली. भक्ती ही नवरी आहे भक्ताची. तिच्याशी लग्न केल्यावर ही अनुभूती आणखी दुसरी कुठली आणली बाबा? म्हणजे हा व्यभिचार झाला. तू भक्ती करायला तुला सांगितलं, त्याच्यासाठी भक्तीशी लग्न तुला लावून दिलं. तुका म्हणे भक्ती परिणली नोवरी. आता नो वरी, आता म्हणजे काही वरी नाही. तुका म्हणे भक्ती परिणली नोवरी. नोवरी म्हणजे बायको. तिच्याशी लग्न झालं. भक्तीशी लग्न, भक्ताचं लग्न भक्तीशी लागतं. आणि भक्ताचं लग्न दोघांशी लागतं. भक्ताचं लग्न एक तर भक्तीशी लागतं आणि भक्ताचं लग्न सद्गुरूशी लागतं. सद्गुरु चरणाशी लागतं. काय? या देवाशी प्रेमे लग्न लाविले मी. लग्न म्हणजे काय हो? दोन गोष्टी एकत्र जुळणं. म्हणजे दोघांचं मन जुळणं. लग्न लागतं पण पती पत्नीचं मनच जुळत नाही. काय? मन जुळणं याला लग्न म्हणतात खरं. दोन व्यक्ती एकत्र येतात पण मन नाही जुळत, मग ते लग्न कशाचं? आणि म्हणून लग्न तुटतात. तसं सद्गुरूंच्या मनाशी आपलं मन जुळणं याला लग्न असं म्हणतात. आणि भक्तीमध्ये आपण रममाण होणं. जसं स्त्रीच्या ठिकाणी पुरुष रममाण होतो, तो दुसरं त्याला काही कळत नाही, त्यातच तो रंगून राहतो. तसं भक्ती परिणली नोवरी म्हणजे भक्तीच्या ठिकाणी भक्तीमध्ये रममाण असतो. सद्गुरूंची भक्ती वास. सद्गुरूंच्यासाठी हे करायचं, ते करायचं, ते करायचं. आता संगीत आमच्यासाठी काय? सद्गुरू अमुक करू, तमुक करू, तुमच्यासाठी हे करू, भक्तांसाठी हे करू. काय नाही. हा हॉल घेऊ, तो आज त्यांनी हॉल घेतला कुठला. आम्ही म्हटलं हो एवढे लोक येणार आहे. म्हटलं तुम्ही हॉल, म्हटलं आम्ही आम्ही कॅल्क्युलेशन केलं बरोबर 30 लोक येतील. तर म्हणले त्यांना असं वाटलं की मुंबईहून 30 काही लोक जास्त लोक येतील का काय. म्हटलं नाही मुंबईहून काही नाही येणार, आम्ही 5च लोक येणार. 5 पांडव, मुंबईहून 4 आणि घोरपडे ते 5 आणि तो कदम 6, असे 6 जण. तुमच्या तुमच्या घरातले तुम्ही 3 आणि 2 जणी त्या 5 जण, असा आम्ही हिशोब केला. आणि बरोबर आणि इतर लोक 14, आणखी कोणी, असे मिळून अधिक अधिक करत करत गेलो तर 30 आकडा आला. आम्ही त्यांना म्हटलं हो 30 आकडा आला. म्हणजे तिकडून मुंबईहून येतील का लोक? नाही नाही म्हटलं मुंबई नाही, हे आपलेच लोक आहेत सगळे. मग त्यांनी गणित केलं असेल. अरे हो बरोबर आहे. म्हटलं आता तुमच्या जागेत हा कार्यक्रम कसा होणार? मग त्यांच्या लक्षात लगेच त्यांनी म्हणलं हा सद्गुरू मग काय करायचं? म्हणलं तुम्ही असं करा, जवळ कुठे हॉल असेल ना, स्वस्त वगैरे मिळेल घ्या. त्यांनी लगेच सद्गुरूंनी सांगितलं ना, लगेच त्यांनी फोन, थोडंसं टेन्शन आलं होतं. असं करता करता म्हणाले, मी फोन केला इकडे तिकडे तिकडे आणि मला म्हणाले असं जागा मिळाली म्हणले. एक प्रसिद्ध असा मठ छान मिळाला स्वामींचा आणि तिथे आता आपल्याला बसता येईल, मिळते सगळी व्यवस्था आहे. म्हटलं बघा, हे सर्व कसं आधी ठरलेलं असतं. सद्गुरूंनी परमात्म्याच्या सत्तेमध्ये सगळं ठरलेलं असतं. आपण फक्त प्रयत्न प्रयत्न करायचा. आपण सेवेने एकरूप राहायचं म्हणजे आपल्याला अनुभूती येते. आपण भक्ती केली की आपल्याला अनुभूतीसाठी त्याच्या मागे नाही जायचं. अशा अनुभूतीसाठी लोक जेव्हा मागे जातात, नाही अनुभव काय आला नाही, अनुभूती नाही आली. एवढे दिवस आम्ही मंत्र करतोय, एवढे दिवस आम्ही हे करतोय, सद्गुरूंचं ज्ञान ऐकतोय, प्रवचन ऐकतोय, अनुभूती काय नाही, अनुभूती काय नाही. अरे चोरा तुला अनुभूती पाहिजे, तुला भक्ती नको. आता आम्हाला कळलं. अरे चोरा असं काय, तुला अनुभूती पाहिजे, तुला भक्ती नको, तुला सद्गुरू नको, सेवा नको, तुला अनुभूती पाहिजे का? अच्छा. त्याला अनुभूती पाहिजे म्हणजे तुझी जी भक्ती आहे ही एकनिष्ठ भक्ती नाही ना. काय, ही व्यभिचारी भक्ती आहे. व्यभिचारी भक्ती म्हणतात.
भगवान काय सांगतात गीतेमध्ये, यो माम अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते, त्यालाच अनुभव येतो, त्याच्यावर मी प्रसन्न होतो. यो माम अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते, भक्ती योगाने सेवा करतो. अव्यभिचारी, अव्यभिचारी म्हणजे अनुभूतीवर प्रेम नाही त्याचं. भक्ती म्हणजे काय? प्रेम. भक्ती म्हणजे ते प्रेम ईश्वरावरी अनुपम. भक्ती म्हणजे ते सद्गुरूंच्यावर, ईश्वरावर प्रेम, एकनिष्ठता, श्रद्धा. भक्ती म्हणजे ते प्रेम. आणि तुझं प्रेम कुठे आहे? अनुभूतीवर प्रेम आहे. नाही एवढं एवढं झालं अनुभूती. तिकडे त्या लोकांना स्वामी समर्थ बोलतात. स्वामी समर्थांच्या समोर आणखी आपल्या एकट्याशी बोलणं तर ते ते त्यांना पुरेसं होत नाही. तर आणखी 2-4 बायका समोर बसतात आणि मग त्यांच्याशी स्वामी बोलतात. वेगळं-वेगळं असं. मग ते ते मला सांगतात, "अरे, ही सगळी व्यभिचारी भक्ती आहे, अव्यभिचारी नाही." काय? म्हणजे अनुभूती, ह्या सगळ्या अनुभूती आहे. मग हे केलं म्हणजे अशी अनुभूती येईल, हे केलं म्हणजे असं. लगेच लोकं तसं करतात. लोकांना पटापट पाहिजे असतं. पटापट, पटापट रिझल्ट पाहिजे. भक्तीमध्येही पटापट रिझल्ट येतात. नाही कोणी म्हटलं. पण तुझी श्रद्धा आहे का? तुम्ही सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे तू करतो का? प्रेम आहे का? प्रेम नाही तर भक्ती नाही. आणि म्हणून व्यभिचारी भक्ती आहे म्हणून म्हटलं, की "रंडी को छोडा क्या?" असं ज्याला सिद्धी दिली होती, स्वामी समर्थांनी त्याला विचारलं, "रंडी को छोडा की नाही?" म्हणजे त्यांनी सांगितलं, की "अरे मी दिलंय तुला, अनुभूती दिली आहे, पण ते सोडायची आहे. कारण ते व्यभिचारी आहे. हे तू सोडल्याशिवाय भक्ती नाही घडणार." असं त्यांना सांगायचं होतं. पण ते कोणाला कळलंच नाही. हे कोणाला कळलंच नाही. ही तुझी अनुभूती म्हणतात, हे सगळं समजतं. अनुभूतीवाल्याला आणून समोर बसवलं पाहिजे आणि त्यांना महाराज काय म्हणतात ते सांगितलं पाहिजे. तेव्हा यांच्या ठिकाणचे ते अनुभूतीचे भूत आहे ना, त्यांच्या डोक्यावर बसलेलं ते निघून जाईल. त्या भूतानी सगळ्यांना पछाडलाय. अनुभूतीच्या भूतानी सगळ्यांना पछाडलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून व्यभिचारी भक्ती घडते. व्यभिचारी भक्ती घडत नाही. अनुभूतीवरच त्यांचं प्रेम आहे. व्यभिचारच घडतो. अव्यभिचारी भक्ती घडत नाही. एकनिष्ठता नाही, श्रद्धा नाही, प्रेम नाही आणि त्याच्यामुळे अनुभव येत नाही. आणि आम्ही मग जप करतो, अमुक करतो. तेव्हा सद्गुरू भक्तीमध्ये जो पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने, कोणताही विकल्प, संशय न घेता, हे तुझ्या ठिकाणी 10 विकल्प आहे, 10 संशय आहे आणि तुझी भक्ती चाललेली आहे. काय? "सौ चूहे खाके बिल्ली हाच को चली" असं म्हणतात. हा भक्ती मार्गात काय आहे? पण याच्या मनामध्ये अनेक विकल्प आहे, अनेक संशय आहेत. सद्गुरूंच्या विषयी संशय आहे. मग सद्गुरू असं काय वागतात? सद्गुरूंनी असं नाही म्हणायला पाहिजे होतं. काही लोकं तर म्हणतात, "सद्गुरू तुम्ही असं सांगायला नको होतं." मी म्हणत म्हणतो, "अरे शहाण्या, तुला कोणी मूर्खाने सांगितल्या गोष्टी? समज." आम्ही असं म्हणत नाही. तो आम्ही आपलं प्रेमाने घेतो. हे याच्यात बदल आहे. सद्गुरू असं नाही, तुम्ही त्याच्याशी असं नाही सांगायला पाहिजे होतं. तू मोठा शहाणा मला सांगतो, असं नाही सांगायला पाहिजे होतं. काय? नाही असं सांगितलं की मी असं होतो. वाह! वाह! बरं ज्ञान झालं तुला. तेव्हा सद्गुरूंच्या विषयी कुठलाही विकल्प, संशय, नाही तुम्ही असं केलं ना, मग लोकं असं करतात. तसं काही तुम्हाला हळूच मोठं ज्ञान सांगतो, याला मोठं ज्ञान आहे. तुम्ही असं केलं तर मग ते असं होणार. मग ते लोक असं करणार. एवढा तो ज्ञानी झाला. आणि याला संशय, विकल्प असं म्हणतात. सद्गुरूंनी सांगितलं तसं करायचं बास. तेव्हा तुम्हाला सांगायची गरज नाहीये. प्रेमाने तू काही सांग, मी ऐकायला तयार. प्रेमाने इनोसंटली काही लोक बोलतात. आम्हाला आनंद होतो. वाह! वाह! अच्छा. तो चुकीचं बोलत असतो, पण इनोसंटली आणि प्रेमाने बोलत असतो. पण हा प्रेमाने नाही, हा आपल्या अहंकाराने, आपल्या बुद्धीत काहीतरी ठरवून, काहीतरी त्याच्या अनुभवाने तो बोलत असतो. इनोसंटली बोललं तर काहीच प्रश्न नाही. प्रेमाने बोललं तर काहीच प्रश्न नाही. काय? पण जेव्हा तो
सद्गुरूंना ज्ञान सांगायचं येतो, तेव्हा सद्गुरू त्याचा ऐकत नाही. तेव्हा सद्गुरूंच्या भक्ताशी जो अत्यंत प्रेमाने आपुलकीने वागतो, सद्गुरु सेवेने सद्गुरु सेवा कशी त्याचं आणखी एक महात्म्य आहे सद्गुरु सेवेच. काय? तर तुझा अहंकार असा नाही जाणार. सेवेने अहंकार जातो. म्हणून मोठमोठ्यांनी सेवा केली, मोठमोठ्या लोकांनी. हनुमंतांनी सेवा का केली? हनुमंत हा सेवेचा अवतार आहे. सेवा कशी तर हनुमंतासाठी. हनुमंत एवढा पराक्रमी होता, महापराक्रमी होता, एवढा बुद्धिमान होता, बुद्धिमताम वरिष्ठम, एवढा महापराक्रमी होता. एवढं असूनही त्याच्या ठिकाणी अहंकार झाला असता, म्हणून त्यांनी नाही रे बाबा, प्रभू रामाची सेवा केली अगदी चरणाशी बसून, म्हणून त्यांचा अहंकाराचा नाश झाला. आणि तुझ्या ठिकाणी तर काहीच नाही, अहंकारच खूप मोठा आहे. म्हणून सद्गुरु सेवेने अहंकाराचा पूर्ण नाश होतो. म्हणून सद्गुरु सेवा ही फार महत्वाची आहे. अहंकाराचा नाश करणारी आहे. एरवी अहंकाराचा नाश होणार नाही. तेव्हा तो जीव असा जेव्हा सद्गुरु सेवेने अहंकाराचा पूर्ण नाश करून घेतो आपल्या, तेव्हा तो जीव, त्या जीवाचं काय होतं? तो जीव सद्गुरु कृपेने ब्रह्मस्वरूप होतो. बघा, एक सद्गुरु सेवेचं महत्व केवढं आहे. सद्गुरु सेवेने अहंकाराचा नाश करून घेतो. अरे ह्या बाजूला कर. बुद्धिमत्ता वरिष्ठ वगैरे असेल, काय बलवान असशील, बुद्धिमत्ता खूप असेल, आठाव. प्रभू रामाच्या समोर काही नाही. मग प्रभू रामाची कृपा होते, मग सद्गुरूची कृपा होते, आणि तो ब्रह्मस्वरूप होतो. त्या हनुमंताला प्रभू रामाने नंतर ज्ञान दिलं, पण आधी कृपा केली, आणि त्या कृपेने काय आलं, त्याला चिरंजीव करून टाकलं. त्याच्यावर प्रसन्न झाले प्रभू राम, त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं तू चिरंजीव हो म्हणा. काय रामकथा ही चिरंजीव आहे. तेव्हा तू रामकथेत तुला तुला आवडते, तू चिरंजीव. बरोबर, म्हणजे त्याला ब्रह्मस्वरूप केलं. म्हणजे जीव आणि ब्रह्म या दोन वेगळ्या गोष्टी नाही. जीव आणि शिव, जीव आणि ब्रह्म, जीव आणि सद्गुरु या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, तर एकच गोष्ट आहे. याला जीव ब्रह्म ऐक्य असं म्हणतात. जीव ब्रह्म ऐक्य असं वेदांतामध्ये त्याला शब्द आहे. जीव ब्रह्मैक्य बोध. मनुष्याला जीव ब्रह्मैक्य बोध झाला पाहिजे. म्हणजे हा जीव, जीवही तेची, शिवही तेची, सद्गुरुपद ही ब्रह्म तेची, द्वैतासी मग कुठला थारा. तिथे द्वैताचा थारा नसतो. पण सद्गुरु कृपेनी, सद्गुरु सेवेने अहंकाराचा नाश होतो. सद्गुरु सेवेने सद्गुरूची कृपा प्राप्त होते, आणि सद्गुरूच्या कृपेने तो जीव ब्रह्मस्वरूप होतो. जीवाचा शिव झाला, शिवाचा ब्रह्म झाला. पण हे कशाने होतं? ध्यान केल्याने होतं की काय केल्याने होतं? अरे नाही, हे कुंडलीने जागृत केल्याने होतं, कशाने नाही होत? सद्गुरु कृपेने ब्रह्मस्वरूप होतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बाकीची साधनं आहेत, साधनं वेगळी असू शकतात, पण मुख्य कारण काय आहे ब्रह्मस्वरूप होण्याचं? सद्गुरु कृपा. आणि सद्गुरु कृपा ही सद्गुरु सेवेनेच होते, बाकी कुठल्या साधनाने होत नाही. यालाच भगवान श्रीकृष्ण आचार्य उपासना असं म्हणतात. जो आचार्य उपासन करतो तो ज्ञानी, आणि याला ज्ञानी व्हायचं आहे त्याने आचार्य उपासना, सद्गुरूची भक्ती केली पाहिजे. म्हणजे जीव आणि ब्रह्म या दोन वस्तू नाही आहेत खऱ्या, हे एकच आहे. जीव
शिव सद्गुरु, जीव ही तेची, शिव ही तेची, सद्गुरु पद ही ब्रह्म तेची. सद्गुरु पद, पद आहे. ब्रह्म पद आहे. ब्रह्मपदाशी नाचे. ब्रह्म हे पद आहे, सद्गुरु हे पद आहे. सद्गुरु पद आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या ध्यानाने जे पद आहे त्याला त्याचं ध्यान केलं जातं. त्याला पदस्थ ध्यान असं म्हणतात. ध्यानाचा जो प्रकार एक प्रकार आहे. योगामध्ये ध्यानाचा एक प्रकार आहे, त्याला पदस्थ ध्यान असं म्हणतात. आणि योग मार्गात पिंडस्थ म्हणजे पिंड म्हणजे शरीर हे बाह्य झालं, त्याच्यामुळे त्यांनी एवढा अनुभव येत नाही. पदस्थ ध्यान, पदस्थ ध्यान हे असं आहे, पद म्हणजे आत्मा, ब्रह्म. आणि सद्गुरू हे ब्रह्मच आहे. पद याचा अर्थ ब्रह्म, म्हणून त्याला पदस्थ ध्यान, पदस्थ पदाच्या ठिकाणी केलेलं ध्यान. आणि पद काय आहे? ब्रह्म हे पद आहे, ब्रह्मपद. आणि सद्गुरु पद हे दोन पद आहेत. तेव्हा त्या पदाचं सद्गुरूंचं ध्यान होऊ शकतं. कारण ते सद्गुरु पद आहे. ब्रह्मपदाचं ध्यान होऊ शकतं, कारण ते ब्रह्म हे पद आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्याचा अनुभव येतो. सद्गुरूंच्या ध्यानाने काय होतं? पदस्थ ध्यानाने जीव आणि ब्रह्म एक आहे आणि सद्गुरूंशी एकरूप. जीव ब्रह्म सद्गुरु शिव हे सगळे एक आहे. असा अनुभव याला अपरोक्ष अनुभूती असं म्हणतात. अपरोक्ष अनुभूती, याच्यावर अनुभूती आहे, अपरोक्ष अनुभूती आहे. म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून नाही, तर आपल्याला आलेला अनुभव अपरोक्ष अनुभव. म्हणजेच हा प्रत्यक्ष अनुभव आपल्या अंतःकरणात येतो. आणि हा अनुभव ज्याला आला त्याला ज्ञानी असं म्हणतात. आणि ज्ञानी झाला तरी तो तसा राहत नाही, तो प्रयत्न सोडत नाही. जो ज्ञानी झाला, ज्याला हा अनुभव आला, त्याला ज्ञानी म्हणतात. आणि ज्याला हा अनुभव ज्याच्या ठिकाणी दृढ झाला त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. बघा, ज्ञानी आणि जीवनमुक्त. तो ज्ञानी असेल पण जीवनमुक्त आहे का नाही? ज्ञान खूप आहे त्याला, पण जीवनामध्ये काही झालं की सगळं ज्ञान त्याचं इव्हॅपोरेट होऊन जातं. ज्ञान कुठल्या कुठे निघून जातं आणि संसार खरा वाटायला लागतो. ज्ञान आहे पण तो जीवनमुक्त नाही. कारण काय? तर त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा निश्चय, ज्ञान दृढ झालं नाही. ज्ञानाचा बुद्धीच्या ठिकाणी निश्चय झाला नाही. जो ज्ञानी आहे, ज्याला अपरोक्ष झालाय, ज्ञान झालाय, आणि जो जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त कसा असतो? की जो राहुनियाची जगात, या जगात राहूनच मोही कुणाच्या नसत, कुणाच्या मोहात नाही म्हणलं, कुणाच्या मोहात तो पडत नाही. सगळ्यांच्या बद्दल प्रेम आहे, कारण सगळ्यांच्या ठिकाणी सद्गुरूच आहे. आत्मारूपाने सगळ्यांच्या ठिकाणी सद्गुरू आहे असं तो बघ. प्रेम भरपूर आहे, परंतु कोणाच्या मोहात तो नाही आहे. त्याला जीवन मुक्त असं म्हणतात. या जगात राहूनच तो मुक्त आहे, तो बांधलेला नाही. असा हा सद्गुरु भक्त, याला सद्गुरु भक्त असं म्हणतात. निरंतर ज्ञानाच्या समाधी अवस्थेत असतो. तो निरंतर समाधी अवस्थेत भक्त जो आहे, सद्गुरूंचा भक्त असतो, तो निरंतर नेहमी ज्ञानाच्या समाधी अवस्थेत असतो. ज्ञानाच्या समाधी अवस्थेत म्हणजे अद्वैत अवस्थेत, जीव ब्रह्मैक्याच्या अवस्थेत तो असतो. जीव ब्रह्म सद्गुरू बस एकत्र. सद्गुरू माझ्या ठिकाणी, ब्रह्म माझ्या ठिकाणी, आणि ऐक्य आहे त्याच. हा ज्याचा ध्यास आहे त्याला ज्ञानाच्या समाधीची अवस्था असं म्हणतात.
त्या अवस्थेत तो असतो, म्हणून तो जीवनमुक्त असतो. जीवनात काही घडलं तरी त्याला त्याचं काही बंधन होत नाही. मगाशी पाद्यांचा फोन आला, ते म्हणजे त्यांनी काहीतरी वाचलं तिचं श्रीमद भागवतात, की अशा भक्ताला काही काही बंधन होत नाही, असं भगवान श्रीकृष्ण. पाप पुण्य त्याला बांधू शकत नाही, त्याचं कर्म त्याला बांधू शकत नाही. आणि त्यांना एवढा आनंद झाला, अरे वा, तेव्हा त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. कारण तो ज्ञानाच्या समाधी अवस्थेत असतो. ते म्हणाले, मी वाचत होतो, तो 9वा अध्याय वाचला, मला एवढा आनंद झाला. आता मी परत सकाळी वाचला, तर परत संध्याकाळी संध्याकाळी वाचला, परत दुपारी वाचणार, परत उद्या वाचणार, मग परत दुसरा अध्याय वाचणार, परत हा वाचणार. याला काय म्हणतात? ज्ञानाची समाधी अवस्था म्हणतात. आणि असा जो समाधी अवस्थेत असतो, तो जीवनमुक्त असतो. म्हणजे जीवनात काही घडलं तरी त्याला त्याला बंधन होत नाही. त्यांना एवढा आनंद झाला, एवढे हसत होते, वा वा वा, काय लिहिलंय म्हणत तुम्ही. आणि श्रीमद भागवत हा ग्रंथ तर आहे, आम्ही ऐकलाय, वाचलाय, पण म्हणजे तुम्ही तुमच्या सद्गुरूंशी जे रहस्य, तो जो संवाद आहे, तो एवढा जबरदस्त आहे म्हणाले, की नाही तर नुसत्या कथा वाचण्यात काही मन रमत नाही. हा ठीक आहे, कथाच्या मागून कथा, कथाची मागून कथा, पण जेव्हा त्याचं रहस्य आणि रहस्य बुद्धीला आव्हान असतं, बुद्धीला रहस्य खूप आवडतं, मनाला कथा आवडते, मनाला स्टोरी, हा स्टोरी सांगा, पिक्चर स्टोरी सांगा. परंतु बुद्धीला त्यात काय बोध सांगितला, तो आवडतो. आणि म्हणून त्यांना जेव्हा बोध कळला, तेव्हा त्याला आनंद झाला. मनाचं नुसतं मनोरंजन, त्याला मनाला सुख होतं, पण बुद्धीला थोडा आवाज गेला. जेव्हा ग्रंथ वाचले, नुसते कथा ग्रंथातली वाचलं, तर सुख होतं. आणि सुख हे तेवढ्या पुरतं आहे, क्षणभंगूर आहे, पण आनंद हा निरंतर आहे. निरंतर ज्ञानाच्या समाधी अवस्थेत बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान होतं, आणि त्या ज्ञानाचा आनंदात रूपांतर होतं. सच्चिदानंद, परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, आपला आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि अशा ज्ञानाच्या समाधीमुळे त्याला आनंद होतो. आनंद झाला की तो सच्चिदानंद झाला. तो सच्चिदानंद स्वरूप झाला म्हणजे तोच ब्रह्मस्वरूप झाला. कारण ब्रह्म हे सच्चिदानंद आहे. तेवढं केवढी सूत्र आहे म्हणजे इथं. तो ज्ञानाच्या समाधीत गेला, तो जीवनमुक्त झाला. तो ज्ञानी झाला, जीवनमुक्त झाला, ज्ञानाच्या समाधीमध्ये गेला. म्हणजे त्यांनी ग्रंथ वाचला, नुसता ग्रंथ वाचला, तर नुसत्या ग्रंथ आणि संत पुरुषांनी लिहिलेल्या ग्रंथ याच्यात फरक हाच आहे. नुसता ग्रंथ जर वाचला, तर त्याच्यामध्ये मनाला मनोरंजन होतं, पण तो बुद्धीला ज्ञान होत नाही, आणि त्याच्यामुळे बुद्धीला आनंद होत नाही. मनोरंजनामुळे सुख होतं, सुख थोडा वेळ आहे, वाचला ग्रंथ ठेवला की गेलं. पण बुद्धीला जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा तो आनंद अखंड असतो. तेव्हा जीव ही तेची, शिव ही तेची, सद्गुरु पद ही ब्रह्म तेची, द्वैतासी मग कुठला थारा, मायेचाही नाही वारा. मग द्वैताला जीवही तेच, शिवही तेच, आणि सद्गुरु पदही, ब्रह्मपदही तेच. मग द्वैताला कुठला थारा आहे? मायेचाही नाही वारा. मायेचा वारा नाही, मायेचा वारा त्याला लागत नाही, तो अनुभूती नाही म्हणत. आता लक्षात ठेवा, आपल्या या संप्रदायामध्ये कोणी अनुभूती हा शब्द वापरला की समजायचं त्याच्या ठिकाणी भक्ती नाहीये. अनुभूती, कोणी अनुभूतीवान आला त्याला सांगायचं नाही बाबा, इकडे तुझं इकडे काही काम नाही.
मेरे अंगन में तुम्हारा क्या काम है? भक्ति के अंगने में अनुभूती का क्या काम है? भक्ती अंगने में अनुभूती का क्या काम है? असं गाणं म्हणायचं त्याचं. कोणी अनुभूती म्हणायला लागला, अनुभूती आली नाही, अनुभूती आली. भक्ती के अंगने में अनुभूती का क्या काम है? असं म्हणायचं. म्हणजे अनुभूतीवाले निघून जातील. अनुभूती घ्यायची असेल तर इतर ठिकाणी घ्या. बस पुष्कळ आहे म्हणा. काय स्वामी महाराज बोलतात, स्वामी महाराजांच्या मठात जायचं. ओम द्राम द्रुम काहीतरी म्हणायचं, काहीतरी कडे घालायचं, काहीतरी असे गंध लावायचे. म्हणजे तिथे म्हणले अनुभूती, अनुभूती तिकडे राहते. हे आमच्या इकडे अनुभूती वगैरे नाही, आमच्याकडे भक्ती. तुका म्हणे भक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी आम्ही करतो. आम्ही भक्तांशी खेळीमेळी करत असतो, विनोद करत असतो. पण त्या भक्तांना राग नाही येत. ते आपलं काम करत असतात, त्यांना आनंद होतो. आमचं चव्हाण त्यांची आम्ही एवढी गंमत करतो. ते मध्ये म्हणाले माझा पुण्याला माझा कोणतरी नातेवाईक होतो वाकडमध्ये. म्हणतो ते वाकड वगैरे वाकड्यात जायचं नाही. तेवढे हसले जोरात. एखादा त्याला राग आला असता. म्हटलं वाकडमध्ये नाही जातो, वडगाव निंबाळ तिकडे जायचं. वडाचे झाड, मूळ मूळ वडाचे झाड, निंबाचे झाड. तिकडे जायचं, वाकडं मध्ये नाही. त्यांना एवढा आनंद आला. काय म्हणले सद्गुरू तुम्ही एकदम काय सांगता. तेव्हा त्यांना राग नाही येत. पण गंमत तशी खेळी मिळली. आता खेळी मिळी, आता दिवसचारी खेळी मिळली. तेव्हा परंतु असं जरी ज्ञानाची समाधी झाली, द्वैत गेलं, आनंद स्वरूप प्राप्त झालं, परंतु जेव्हा ते या ज्ञान समाधीतून बाहेर येतात, तेही या ज्ञानाच्या समाधीतून बाहेर संसारात आले. घरात बायको आहे, मुलं आहे, काय ऑफिसमध्ये आहे. तिथे ज्ञानाच्या समाधीतून बाहेर थोडा वेळ यावंच लागतं. बाहेर येतात तेव्हा त्यांना संसार दिसायला लागतो. अरे हे ऑफिस आहे, हा बॉस आहे, तो बॉस काहीतरी म्हणत असतो. बायको काहीतरी कुरकुर करत असते. पोरं काहीतरी म्हणत असतात. नातेवाईक लोक काहीतरी म्हणत असतात. संसार दिसायला लागतो त्याला, ज्ञानी माणसाला. ज्ञानाच्या समाधीत होता तो सद्गुरूच्या. बाहेर आल्याबरोबर संसार दिसायला लागला. मग आता काय, आता पंचायत झाली म्हणा. पण तेव्हा देखील तो पठ्या, सद्गुरूंचा पठ्य असल्यामुळे तेव्हा देखील अशा भक्ताला, अशा ज्ञानी भक्ताला आपण ब्रह्मस्वरूप आहोत याचा विसर पडत नाही. तो खरा. तो संसारात येतो, पण त्याला आपण ब्रह्मस्वरूप आहोत याचा विसर पडत नाही. आपण सद्गुरूंची सेवा करायची आहे याचा विसर पडत नाही. आपण जीवनमुक्त आहोत याचा विसर पडत नाही. आपण सद्गुरूंची सेवा केली पाहिजे याचा विसर पडत नाही. पण संसारात तर तो आला. मग काय होतं, ही कसली अवस्था आहे. एकीकडे त्याच्या बुद्धीमध्ये, मनामध्ये तर कथा आहे, सद्गुरूंचं चरित्र आहे, सद्गुरूंचं कथा अमृत. हरी नाम रस प्रेम कथामृत, भक्त हृदय नित रंग ही खेलत. हरी नाम रस, हरिनामाचा रस, प्रेम कथामृत, प्रेम कथांचे अमृत, भक्त हृदय नित रंग ही खेलत. नेहमी त्यांच्या हृदयात रंग खेळत असतो. आमच्या संगीता देवी शिंदे त्या म्हणाल्या, सद्गुरू असे अनुभव येतात प्रेमाचे,
प्रेम भक्तीचे असे अनुभव येतात, अंतःकरण भरून येतो. मग ती लिहिली पाहिजे असं मला वाटतं. म्हटलं लिहा. आणि त्या म्हणाल्या, की अशी आपण सगळ्याच भक्तांना सांगूया का? तुमचं अंतःकरण भरून आल्यानंतर तुम्हाला जे जे काही वाटतं, जो काही अनुभव अनुभव येतो, तो अनुभव आम्ही म्हटलं अनुभूतीवाल्यांना आम्ही म्हटलं असं सांगा, की अरे काही काही भक्तांचे अनुभव इथे अनुभव नाही असं नाही. अनुभूती नाही, अनुभूतीसाठी ते आलेले नाही. आमचे भक्त आहेत, त्यांना अनुभव येत असतो. आमचे भोसले कधी ते आले, की त्यांना अनुभव येतोच. मग ते जाऊन लिहितात. आम्ही त्यांना सांगतो, "तुम्ही लिहून काढा." मग ते लिहून काढतात आणि मग आम्हाला पाठवतात. मग आम्ही ते हे भगवत कृपा मासिकात देण्यासाठी पाठवून देतो. तेव्हा त्या म्हणाल्या, की असे अनुभव असतील तर मग आपल्याला लोकांना ते सांगायला पाहिजे. म्हटलं, "हो, बरोबर आहे. तेच तर सद्गुरूंचं चरित्र आहे," म्हटलं. "त्याचं तर कीर्तन करायचं. प्रेम कथामृत, हरिनाम रस, प्रेम कथामृत, भक्त हृदय नित रंग ही खेळत, कोण बताये बाट गुरु बिन." आमच्या महाराजांचा अभंग आहे, पद आहे. कोण बताये बाट गुरु बिन. सद्गुरू शिवाय अशी वाट कोण सांगणार मला? हे कोणालाही वाट माहितीच नाही. झाडू संतांचे मार्ग आड राणी पडले जग. तेव्हा आपण ब्रह्मस्वरूप आहोत याचा त्यांना विसर पडत नाही. ते ज्ञानी भक्त. आणि जे विसर पडू देत नाही, संसारात आले तरी नाही विसर पडत नाही. आपण सद्गुरूचे आहोत, सद्गुरूंच्या सेवेसाठी आहोत, सद्गुरूच्या कार्यासाठी आहोत. याचा विसर नाही पडला पाहिजे. हे सद्गुरूंसाठी सद्गुरूंचीच ते उद्धत नाही घालत. नाही मी असं काय होणार आणि तसं काय होणार, असं होईल आणि तसं होईल. म्हणजे ते त्याचा विसर पडला ब्रह्मस्वरूपाचा. जेव्हा ते म्हणतात सद्गुरू तुम्ही सांगता तसं आम्ही करू. हा मग ते परत ब्रह्मस्वरूप होतं. पण संसारात येतात, मग त्यांची काय गती होते? त्यांचं काय होतं? तर त्यांना संसारात जेव्हा तेव्हा येतात आणि ब्रह्मस्वरूप झाले, मग काय होतं? त्यांना संसाराचा भास होतो. भास म्हणजे काय? जसं एखादी गोष्ट नाहीये, पण ती असल्यासारखी वाटते. रात्री आपल्याला काहीतरी आवाज येतो. आपल्याला वाटतं काहीतरी आहे. उंदीर वगैरे आला, काही मांजर वगैरे आली. असतं काहीच नसतं. ते वरती किंवा बाजूला कुठेतरी काहीतरी वाजलेलं असतं. आपल्याला वाटलं आपल्या घरात वाजतंय का काय? हा जसा भास आहे. तसा संसाराकडे जेव्हा ते बघतात, तेव्हा ते ज्ञानी बघतात, तेव्हा त्यांना काय दिसतं? अरे हा तर भास आहे. हा भास मात्र आहे. आमचे काव्य आम्ही लिहिलं. सत्य प्रभू भास मात्र संसार, हाच निज धामानंद निर्धार. निज धामानंदाचा निर्धार आहे. काय? प्रभू सत्य आहे. सद्गुरू हे सत्य आहे. त्यांचं कार्य सत्य आहे, त्यांची सेवा सत्य आहे, त्यांची भक्ती सत्य आहे, त्यांचं ज्ञान सत्य आहे. आणि ते ब्रह्मस्वरूप आहे हे सत्य आहे. आणि त्यांनी सांगितलं, की मी ब्रह्मस्वरूप आहे, ते सत्य आहे. मग आता मी एवढं ज्ञान घेऊन संसारात आलो. मग आता संसार मला कसा दिसेल? तर हे हा भास मात्र. आपण जसं स्वप्न बघतो ना, बस आपण डोळे चोळत यायचं संसारात, ऑफिसमध्ये, घरात उठलं की. काय बायको काय म्हणते? काही नाही. भास. मुलं काय म्हणतात? भास. हे कर्तव्य बरोबर करायचं. पण हे खरं नाही. हे काही खरी गोष्ट नाही. सत्य ते आहे. सत्यामध्ये नेहमी राहायचं. आणि जग मिथ्या आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. जीवो ब्रह्मैव ना परः. संस्कृतमध्ये सांगितलं, ब्रह्म सत्यम. ब्रह्म म्हणजे सद्गुरू. ब्रह्म म्हणजे आपला आत्मा. ब्रह्म सत्यम ते सत्य आहे. आणि हे जग हे मिथ्या आहे. जीव हा ब्रह्म आहे. जीव ब्रह्मैव. जीव हा ब्रह्म आहे. ना परा वेगळा तो नाही. असा त्यांचा दृढ निश्चय असतो त्या भक्तांचा.
ज्ञानी भक्तांचं. त्यांना ज्ञानी असं म्हणतात. आणि ज्यांचा निश्चय, जे असा निश्चय करत असतात त्यांना साधक असं म्हणतात. आणि त्यांना असं वाटत असतं, त्यांचा अनुभव काय असतो, तर परब्रह्म संसार रूपाने दृश्य झालेला आहे, साकार झालेला आहे. ते परब्रह्म म्हणतात ना, तेच या संसार रूपाने साकार झालेलं आहे. परब्रह्मच आहे, हे पण परब्रह्मच आहे, हे वेगळं नाही म्हणाल. संसार रूपाने साकार झाला असा त्यांना अनुभव येतो. यालाच अद्वैतात द्वैत पाहणे असं म्हणतात. तो अद्वैत आहे. त्या अद्वैतामध्ये संसारात तो आल्याबरोबर ते द्वैत, पण आहे तो अद्वैतात, राहतो अद्वैतात आणि पाहतो द्वैत. जसं राहतो आपल्या घरात आणि पाहतो आकाशाकडे किंवा लोक चालले त्यांच्याकडे, असं अद्वैतात द्वैत पाहणं. अद्वैतात अद्वैतात राहिलं पाहिजे आणि द्वैत पाहिलं पाहिजे. कशात राहायचं आणि काय पाहायचं? अद्वैतात राहायचं. अद्वैत हे आपलं घर आहे. अद्वैतात राहायचं आणि पाहायचं काय? द्वैत हे पाहायचं आणि समजायचं की द्वैत नाही, ते सुद्धा परमेश्वर स्वरूपच आहे. तेव्हा याला अद्वैतात द्वैत पाहणे असं म्हणतात. असं जो अद्वैतात द्वैत पाहायला शिकला, तोच सद्गुरूंची सेवा करू शकतो. परत हे सांगितलंय. खरी सेवा करू शकतो. सेवा करता करता अद्वैतात द्वैत कसं पाहायचं हे आपोआप येतं. ज्ञानाने ज्ञानाने बघितलं तर माझा आत्मा आणि श्री गुरु हे एकच आहे. ज्ञानाने बघितलं, ज्ञानी पुरुषांनी, माझा आत्मा जो आहे ना, तो दिसत नाही, काय होत नाही, पण तो सद्गुरु हे अद्वैत आहे. आत्मा म्हणजे सद्गुरु, सद्गुरु म्हणजे आत्मा, त्यांचं ऐक्य आहे, ब्रह्मैक्य. अशी समजूत दृढ झाली पाहिजे बुद्धीच्या. कुठे दृढ झाली पाहिजे? असं आपण हातावर हात करतो असं नाही, इथे नाही होत, तर बुद्धीच्या ठिकाणी दृढ होतो. अशी समजूत दृढ झाली पाहिजे बुद्धीच्या ठिकाणी, की सद्गुरु म्हणजेच माझा आत्मा. 100 वेळा लिहून काढा. आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिक्षा दिली होती. आम्ही काहीतरी गडबड केली होती वर्गामध्ये. आम्हाला शिक्षा दिली. म्हणे 100 वेळा लिही. हा सतकर्म करावे, भोगावे, रडत तेची परिणामी. 100 वेळा लिही म्हणा. तसं 100 वेळा लिहून काढा म्हणा. काय? माझा आत्मा म्हणजे सद्गुरू, माझा आत्मा म्हणजे सद्गुरू, माझा आत्मा म्हणजे सद्गुरू. कुठे लिहितात ना, राम 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 मंत्र लिहितात. तसं काय लिहायचं आजपासून? माझा आत्मा म्हणजे सद्गुरू, माझा आत्मा म्हणजे सद्गुरू, माझा आत्मा म्हणजे सद्गुरू. याला काय म्हणतात? यालाच अद्वैत म्हणतात, यालाच अद्वैत म्हणतात, यालाच ऐक्य म्हणतात, यालाच जीव ब्रह्मैक्य म्हणतात, याला जीव ब्रह्मैक्य म्हणतात. अशी समजूत दृढ झाली की मग समाधीतून थोडा वेळ जे संसारात बाहेर येणं घडतं, संसारात, आता समाधीतून तो संसारात बाहेर आला, तेव्हा काय होतं? श्री गुरुवर आत्म्याप्रमाणे परमप्रेम घडू लागतो. एक एक शब्द मोठा जबरदस्त आहे. असा जेव्हा तो या समाधीमधून बाहेर येतो, तेव्हा बाहेर कोण दिसतो? सद्गुरू दिसतात. संसार दिसतो तसं त्या संसारात सद्गुरू पण दिसतात. आणि सद्गुरू दिसल्याबरोबर सद्गुरूंच्या वर तो काय वादविवाद करायला जात नाही, भांडायला जात नाही. काय? किंवा तो भेट घेत नाही, असंही होत नाही. तर तो सद्गुरूंच्या समोर जातो कशा करता? की सद्गुरू माझा आत्मा आहे. मग माझ्या आत्म्यावर माझं जेवढं प्रेम आहे, तसंच माझं सद्गुरूवर प्रेम घडलं पाहिजे. 100 वर लिहा. प्रत्येकाला प्रत्येकजण आवडत असतो. आपण आपल्याला आवडत असतो. जसं आपण आपल्याला आवडतो, तसं सद्गुरू जेव्हा आपल्याला आवडू लागतील, तेव्हा त्याला परमप्रेम असं म्हणतात. परमप्रेम. म्हणजे आपल्या आत्म्यावर, आपल्यावर जेवढं काही आपलं प्रेम आहे, तसंच
प्रेम सद्गुरूवर घडलं पाहिजे. असं जेव्हा घडू लागतं, तेव्हा त्या प्रेमाला भक्ती असं म्हणतात. त्या प्रेमालाच भक्ती असं म्हणतात आणि त्या भक्तीला ज्ञान असं म्हणतात. तेव्हा आपल्या हृदयामधल्या आपल्या हृदयातल्या आत्मस्वरूप आम्ही जे सांगतो, अरे मंत्र म्हणतो तर मंत्र म्हणण्या आधी सुरुवात करण्याच्या आधी सद्गुरु मूर्ती तुझ्या हृदयात पाहिजे. मग मंत्र म्हण, मग परत सद्गुरूची मूर्तीचं ध्यान. म्हणजे सद्गुरूंची मूर्ती तुझ्या हृदयामध्ये स्थापित होईल, स्थापित झाली पाहिजे. आपल्या आत हृदयातल्या आत्मस्वरूप सद्गुरूंची मूर्ती स्थापन झाली पाहिजे आणि मग सद्गुरूंची ऐक्य करायचं. आधी मूर्ती स्थापना करायची आणि मग स्थापन झाली आता मूर्ती सद्गुरूंची, की मग काय करायचं, तर सद्गुरूंशी आपण ऐक्य करायचं. सद्गुरूंशी ऐक्य करायचं म्हणजे सद्गुरूंचं ज्ञान त्याच्याशी ऐक्य, सद्गुरूंचं प्रेम ते घ्यायचं, सद्गुरूंचं ज्ञान घ्यायचं, सद्गुरूंच्या मनाशी एकरूप व्हायचं, सद्गुरूंच्या मनात काय आहे जाणायचं, त्यांचा ध्यास घ्यायचा. तेव्हा हृदयातल्या आत्मस्वरूप सद्गुरूची मूर्ती स्थापन करायची, सद्गुरूशी ऐक्य करायचं, मूर्ती स्थापन करायची आणि त्यांच्याशी ऐक्य करायचं. ही आज जी सद्गुरूची मूर्ती आहे ना, ते म्हणजेच माझा आत्मा. आणि असं म्हणून त्यांच्याशी आज सद्गुरूंची मूर्ती आहे ना, तोच माझा आत्मा. हे लिहून काढा. आज माझ्या हृदयात सद्गुरूंची जी मूर्ती आहे ना, तोच माझा आत्मा. माझ्या हृदयामध्ये सद्गुरूंची जी मूर्ती आहे ना, तोच माझा आत्मा. मग आधी मूर्ती आहे का नाही आत ते बघायचं. नसेल तर स्थापन करायची आणि मग म्हणायचं माझ्या हृदयात जी सद्गुरूंची मूर्ती आहे ना, तोच माझा आत्मा. माझ्या हृदयात सद्गुरूंची मूर्ती आहे ना, तोच माझा आत्मा. आणि माझा आत्मा जो आहे ना, तो म्हणजे सद्गुरूंची मूर्ती. आणि माझा आत्मा जो आहे ना, तोच म्हणजे सद्गुरू बाहेर दिसतात ते. नाही तर परत गोंधळ होईल. हे आतले सद्गुरू वेगळे, बाहेरचे सद्गुरू वेगळे असे गोंधळ नाही. सद्गुरू तत्व असतं वगैरे वगैरे. आत बाहेर सद्गुरू एकच आहे. तेव्हा आतली सद्गुरूची मूर्ती म्हणजेच आत्मा आणि आतला आत्मा म्हणजे सद्गुरूची मूर्ती आणि आतला आत्मा आणि सद्गुरूची मूर्ती म्हणजेच बाहेरचे सद्गुरू आणि बाहेरचे सद्गुरू म्हणजे आपल्या आत्म्याच्या ठिकाणी असले सद्गुरू. असं सारखं जेव्हा तो ध्यान करतो, त्याला ऐक्य असं म्हणतात. जीव ब्रह्म ऐक्य असं सद्गुरूंशी ऐक्य जेव्हा तो करतो, तेव्हा त्याचं तो जो जीव आहे, त्या जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होतो. जीव ब्रह्म ऐक्य होतो. नंतर बाहेरील जी सद्गुरूची सगुण मूर्ती आहे, ती देखील ब्रह्मस्वरूपच आहे. नाहीतर माझ्या आत आहे ती ब्रह्मस्वरूप आहे आणि बाहेर आहे ना, ते काही सांगतात हो. इतके वाजता या, अमुक आहे, आम्हाला काय संसार नाही का? आम्हाला काय अमुक नाही का? आम्हाला रागवतात, काय करतात? असं करू नको म्हणतात, तसं करू नको म्हणतात. हे झालं म्हणतात, ते झालं म्हणतात. असं ज्याच्या मनात येतं, त्याला मग ते म्हणतात असं ऐक्य नाही होऊ शकत. म्हणून म्हणून असं ऐक्य तुझ्या ठिकाणी आज झालं ना, आता त्याच्यानंतर बाहेर जी सद्गुरूची मूर्ती आहे, सगुण मूर्ती, ही देखील ब्रह्मस्वरूपच आहे. असा दृढ भाव कर. परत घोट, की सद्गुरू बाहेर जे मला दिसतायत सद्गुरूची मूर्ती, ते ब्रह्मस्वरूप आहे. सद्गुरू ब्रह्मस्वरूप आहे. सद्गुरू आतले आतले ब्रह्मस्वरूपच आहे आणि बाहेरचे सद्गुरू आहे तेही ब्रह्मस्वरूपच आहे. असं सारखं घोट, पाठांतर कर. असा दृढभाव होईपर्यंत पाठांतर कर. असा दृढभाव झाला की मग तुला काय अनुभव येईल, काय अनुभूती येणार? सद्गुरूच्या सगुण स्वरूपाचाही क्षणभरही वियोग नसावा असं तुला वाटेल.
बाहेर सद्गुरु स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. याचं लक्षण काय आहे तुझ्या ठिकाणी? तर तुला तुझ्या ठिकाणी असा अनुभव येईल, अनुभूतीच म्हण. सद्गुरूंच्या सगुण स्वरूपाचा मला क्षणभरही वियोग होऊ नये. नेहमी मी सद्गुरूंच्या संपर्कातच राहिलं पाहिजे. सद्गुरूंच्या जवळच राहिलं पाहिजे. सद्गुरू जिथे जातील तिथे मी गेलं पाहिजे. असंच त्याला वाट असंच त्याला दृढ भाव त्याचा झाला पाहिजे. असा वियोग नको कधी. नेहमी सद्गुरूंच्या बरोबर मी राहिलं पाहिजे. असा जेव्हा त्याला अनुभव येईल, तेव्हा त्याचं खरं ऐक्य झालं असं म्हणावं. तो ब्रह्मस्वरूप झाला असं म्हणावं. त्याचं जीव ब्रह्मैक्य झालं असं म्हणावं. याला याला संयुगात वियोगाचा अनुभव असं म्हणतात. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि शास्त्रामध्ये काय सांगतात? गीतेमध्ये काय सांगतात? तम संयोग वियोगम योग संयुतम. असा तो संयोग आणि वियोग याला योग असं म्हणतात. तो सर्वश्रेष्ठ योग आहे. बाहेर सद्गुरूंचा आत आणि बाहेर सद्गुरूंचा क्षणभरही वियोग नसावा. त्याला तम संयोगम वियोगम योग संज्ञितम, त्याला योग असं म्हणतो. संसार हवासा वाटणं म्हणजे सद्गुरूंचा वियोग. सद्गुरूंचं कार्य, त्यांची सेवा, त्यांचं ज्ञान हे प्रिय वाटणे, त्याच्यातच रममाण होणे म्हणजे संयोग. आणि योग म्हणजे काय? मिलनात ही जवळी कथा, विरहात ही जवळी कथा, किमया तुझ्या प्रेमातली की भेद सुनी ऐक्यता. इथे ऐक्यता शब्द. भेद सुनी ऐक्यता. मिलनात प्रेम तुझे मिळे, विरहात प्रेम तुझे कळे, मिलनातल्या प्रेमास त्या विरहात येते पूर्णता. विरहात येते पूर्णता. मिलनात ही जवळी कथा, विरहात ही जवळी कथा, किमया तुझ्या प्रेमातली की भेद सुनी ऐक्यता. मिलनात प्राशुनी प्रेम तव, विरहात प्रेमी खेळते. तो खेळ तुझशी खेळता, जीवनात वाटे धन्यता. जीवनात वाटे धन्यता. निजधाम आनंदा खेळवितो, परमानंद श्री गुरु. तो खेळ त्याशी खेळता, जीवनात येते धन्यता. जीवनात येते धन्यता. मिलनात ही जवळी कथा, विरहात ही जवळी कथा, किमया तुझ्या प्रेमातली की भेद सुनी ऐक्यता. की भेद सुनी ऐक्यता. एवढं सांगून आज पुढे करूया. आचार्योपासनम एवढ्या शब्दावर या शब्दाचं अर्ध निरूपण झालंय. आचार्योपासनम या शब्दाचं अर्ध निरूपण झालंय. आता अर्ध पुढच्या वेळेला. अमानित्वम अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौच्यम स्थैर्यम आत्मविनिग्रहः. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौच्यम स्थैर्यम आत्मविनिग्रहः. श्री गुरुदेव.